मॅडम करा सुरुवात. हा, करते. नमस्कार सर. नमस्कार. आजचे वर्गातले सगळे मान्यवर, शिंदे सर आहेत, दर्डी सर आहेत, आपल्या कुबल मॅडम आहे, तृप्ती कुलकर्णी आहे, सगळीच मंडळी सरांच्या व्याख्यानासाठी उत्सुक असतात. आजचं एंजेलचं हे 5वं लेक्चर आहे आणि एंजेल विषयी आम्ही सगळेच जण उत्सुक होतो. सगळी झिगू सिम्बॉल शिकल्यानंतर त्याच्याशी कनेक्टेड असणारी एंजेल्स लगेच शिकावी यासाठी काही मान्यवरांनी आग्रह धरला आणि सरांनी हा विषय उचलून धरला आणि खरोखरच विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेपोटी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हा विषय घेऊन तुम्ही खूपच माहितीपूर्णरित्या सादर करत आहात. अधिक वेळ न घेता मी असं सरांना विनंती करीन की आजच्या एंजेलच्या विषयाला सुरुवात करावी. गेल्या वेळेस आपली 21 ते 26 इतकी एंजेलची कार्ड झालेली आहेत 31 मेला. तेव्हा आज पुढचं लेक्चर सादर करण्यासाठी विनंती आहे. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहे. आता त्यांनी स्वागत केलं, त्यांचं पण त्याबद्दल पण स्वागत आहे. आणि इत्यादी सर्व उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपले देशमुख मॅडम पण आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आज आपल्याला 27 नंबरचं कार्ड मला वाटतं शिकायचं आहे. तर 27 पासून इत्यादी जी कार्ड आहेत तर ती आपण कथन करणार आहोत. आता साधारणतः 3 लेक्चर नंतर यथा कदाचित आपल्याला दुसरा ऍडव्हान्स क्लास जो आहे तो पुढे सुरू करायचा आहे. तत्पूर्वी जर समजा कोणाला अगोदर झालेल्या कार्डाबद्दल काही इत्यादी माहिती हवी आहे का, तर आपण मग क्लास सुरू करण्याच्या अगोदर त्याबद्दल चर्चा करू. काही कोणाला आहे काय विचारायचं का? कार्ड मग लावा. हा, बोला भागवत मॅडम. सर, माझं गेल्या वेळेस नेट नसल्यामुळे क्लास बुडलेला आहे, तर ही कार्ड तुम्ही नंतर पाठवणार आहात का? जशी जेगोची पाठवली होती कार्ड नाही. याची कार्ड तुम्हाला क्लास संपल्यानंतर मी प्रयत्न करेन. हा हा, कार्ड क्लास करून नंतर प्रयत्न करेन. कारण उगा 7,000 रुपयाची कार्ड घेऊ नका. हा हा, ओके. कारण तो क्लास माझा बुडला नेट नसल्यामुळे, म्हणून मी विचारलं. ठीक आहे. आणखी कोणाला विचारायचं आहे? प्रश्न आहे कोणाचा अजून मागच्या लेक्चर संदर्भात काही? सर, त्या दिवशी माझा पण क्लास बुडालेला आहे, माझ्याकडे पण नाहीये. कोण बोलून राहा आपण? मी गायकवाड, शीला गायकवाड. असं आहे मॅडम की आता रेकॉर्डिंग काही अजून हे केलेलं नाहीये. तर जर समजा रेकॉर्डिंग असेल तर मी तुम्हाला पर्टिक्युलर लेक्चरचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवेल. सर, धन्यवाद. होतं असतं उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. पण काय हो असतं सर, की पण कधी कधी कल्पना आहे, काही लोकांना घरचं काम असतं, काही विवाह वगैरे या सगळ्या गोष्टी, गावाला जायचं आहे, बरोबर. मुलांच्या परीक्षा असतात, अनेक प्रश्न होतात. तसं काही हे नाहीये. तर रेकॉर्डिंग जमलं तर मी तुम्हाला पाठवेन. धन्यवाद. धन्यवाद सर. ठीक आहे. आता मुकेश भाऊ, 27 नंबरचं कार्ड लावा तुम्ही आणि त्याच्यावरती आपण चर्चा करू आणि मग नंतर काही प्रश्न उत्तर असतील तर आपण पुढे हे करू. सर, माझ्याकडे एकच आहे 27 नंबरचा. नाहीये? एकच आहे. कुबल मॅडम बोला ना. तुम्ही लावा. मी लावू का? बर, हो. ठीक आहे, लावते मी. नाही पाठवली तुम्ही त्यानं? नाही पाठवलं. बरं, एक 27 तर लावा. मला म्हटलं सरांनी पाठवले त्यामुळे. नाही, मी नाही पाठवलं. ठीक आहे, ठीक आहे. 27 नंबर लावा. मग आता पाठवून नाही जमणार का मुकेश भाऊ? का मीच करू? तुम्हीच करा. आता तुम्हीच करा. म्यूट झालात. तुझ्या ना, करते मी, करते. हो, ठीक आहे. करा. मीडियमशिप नावाचं कार्ड आहे बघा मॅडम. हा, बरोबर. हा, आता हे कार्ड तुम्ही ऑब्झर्व करा. बरोबर, मीडियमशिप हा जो भाग आहे तर त्याच्यातलं हे कार्ड आहे. आणि ही जी व्यक्ती आहे ती अतिशय शांत,
याच्यामध्ये उभी आहे आणि तिचे पंख जे आहेत ते आपण जर बघितले तर पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो फ्लाइंग झोन असतो त्यावेळेला पंख पूर्णपणे उघडले जातात. तर त्यामध्ये ही आता जी उभी आहे तर त्यातले पंख आता मिटत चाललेले आहे आणि मीडियम शिवाय ते थोडीशी नर्वस आहे ती आणि त्या ह्याच्यामध्ये नॅचरल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यातून तिला काय हवं तर ती काहीतरी याच्यामध्ये अडचणीत आहे. आता आपल्याला त्या ह्याच्यामध्ये कार्ड वाचल्यानंतर 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये, की जर समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि त्याचं हे कार्ड निघालं तर जातक हा काही ठिकाणी पॉज झालेला आहे आणि त्याचं जे कार्य आहे ते थांबलेलं आहे असं त्याचं कार्डाचा तो अर्थ सांगितलेला आहे. आता त्या ह्याच्यामध्ये नॅचरल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट नैसर्गिक गोष्टीची ती आवश्यकता आहे त्या व्यक्तीला आणि त्याच्यातून ती काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचा शोध घेत आहे अशा तऱ्हेचं स्वरूप त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. आणि एक तर तिचे जे काही हात आहेत ते त्या ठिकाणी हृदयावरती ठेवलेले आहेत आणि त्याच्यातून ती एनर्जी मिळवत आहे. मग आता त्या ह्याच्यामध्ये हे कार्ड काय सांगतं तर हे कार्ड सांगतं की तुम्हाला स्वतःमधून शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक आहे त्या नैसर्गिक गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. कुठल्याही तऱ्हेचं जातक आपल्याकडे आलं तर हे कार्ड असं एवढं पॉझिटिव्ह नाही आहे की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहन करेल आणि तुम्हाला यश मिळवून देईल. हे कार्ड काय सांगतं की कोणाचा तरी तुम्हाला आधार घ्यावा लागेल अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो या कार्डामध्ये सुचवलेला आहे. आता आधार घेणं काय तर नैसर्गिक. पहिल्यांदा हे कार्ड ऑब्झर्व करा तुम्ही, ते पंख जे आहेत ते असे दुमडलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला एखादा पक्षी जेव्हा येतो आणि त्यावेळेला तो हळूहळू खाली येतो त्यावेळेला तो पक्षी जो असतो तो आपले पंख जवळ आणतो. तर तसं ह्या व्यक्तीला एक आधार हवाय आणि त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मग आपल्याकडे जर एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीला जर समजा त्या ठिकाणी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तिला सोडवायचे असतील तर त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की तुम्हाला कोणाचा तरी आधार घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत करा, मदत घ्या किंवा त्याच्यामधून ज्याला आपण म्हणतो मध्यस्थीपणा ज्याला आपण म्हणतो तर तसं मध्यस्थीपणा पण तुम्ही घेऊ शकता आणि शांत चित्ताने तटस्थ उभं राहा तिथे आणि त्याच्यातून तुम्हाला मार्ग निश्चितच सापडेल. पण सध्याची स्थिती जी तुमची आहे ती स्थिती थोडीशी गंभीर आहे आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला तुम्ही चिंतेमध्ये आलेले आहात. तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही पुढे जाऊन करायचं असेल तर एखाद्या व्यक्तीचा सहयोग असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो सहयोग सुद्धा नॅचरली पाहिजे. ज्याला आपण म्हणतो की नॅचरल सपोर्ट ज्याला आपण म्हणतो तर तशा तऱ्हेचा सपोर्ट तुम्हाला मिळवण्याची गरज आहे. त्याच्यानंतर तुमची कार्यसिद्धता जी आहे ती पूर्ण होऊ शकते. कारण आताची स्थिती तुमची थोडीशी गंभीर आहे आणि नैसर्गिकरित्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीचा आधार हवा. आता त्यामध्ये जातकाचा प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असेल तर ते आपल्याला पहिल्यांदा विचारलं पाहिजे किंवा त्याने कार्ड निवडलेलं आहे आणि आपल्याला भविष्य कथन करायचं आहे तर त्यावेळेला पास्ट प्रेझेंट फ्युचर या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करू तर त्यावेळेला तिथे असं सांगायचं की मागच्या जीवनामध्ये तुम्हाला यदाकदाचित अशा काही गोष्टी घडल्या होत्या का जेणेकरून तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा आधार घेण्याची आवश्यकता भासली होती. नंतर दुसरा भाग असा आहे की प्रेझेंटमध्ये तुम्ही अतिशय एकाकी पडलेले आहात आणि तुम्हाला निश्चितच चिंताग्रस्त तुम्ही आहात आणि त्याच्यातून तुम्हाला काही सुचत नाहीये आणि तुम्ही अशा घाबरलेल्या एकाकी पडलेल्या आहात असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर फ्युचरमध्ये अशी एखादी घटना तुमच्या जीवनामध्ये उद्भवेल की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित एकाकी लोक सोडतील किंवा तुम्हाला एकाकी जीवन जगण्याचा प्रसंग येईल अशा तऱ्हेचा भाग जाण म्हणून तिथे तुम्हाला एखादी व्यक्ती मध्यस्थी करायला आवडेल. तिची जर मदत घेतली तर त्या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊन तुमचं कार्य जे आहे ते यशाकडे नेऊ शकता. पण तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता कार्ड काढा. बर, काही प्रश्न आहे का ह्या कार्डावरती कोणाला विचारायचं वगैरे? तर मी विचारू. हा विचारा. आता इथे हे जे एंजेलचं कार्ड होतं ते आपल्याला असहाय्यता दाखवतंय हो किंवा गलित गात्र अवस्था थोडीशी त्याची दिसते.
भविष्यात किंवा वर्तमानात त्याला मदतीची गरज आहे, पण ते नॅचरल पद्धतीने मध्यस्थाची गरज घ्या असं जेव्हा शिकवतंय, तेव्हा युनिव्हर्स कडूनच मदत मागायची आहे की आपल्या भूताच्या व्यक्तींकडून मदत घ्यायची आहे? असं आहे मॅडम की त्याने ते जे कार्ड आहे ते असंच दर्शवतं की नैसर्गिक मदत म्हणजे नॅचरल रिक्वायरमेंट ज्याला आपण म्हणतो. आता हा. त्यावेळेला एखादी गोष्ट आपण जेव्हा ध्यान करतो, हे सुद्धा एक नैसर्गिक आहे. किंवा देवाकडे प्रार्थना करतो, तर तिने हात जे आहेत ते हृदयावरती ठेवले आणि ती कोणाची तरी अपेक्षा करत आहे. तर तशा तऱ्हेने जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची मदत हवी असेल, तर ती नैसर्गिक मदत तुम्हाला तो डिलिव्हर करतो. म्हणजे शास्त्रात असं सांगितलेलं आहे की एखादी अडचण जर असेल, तर त्या अडचणीपासून तुम्हाला दूर काही मदत हवी असेल, तर तुम्हाला प्रार्थना करणं अत्यंत आवश्यक आहे. तर पास्टमध्ये, फ्युचरमध्ये आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा आपण ते कार्ड कथन केलं किंवा करणार आहोत. तर त्यावेळेला तुम्हाला नैसर्गिक मदत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एक तर एंजल्स जे आहेत ते सुद्धा नॅचरल आहेत. तर त्या एंजल्सची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. दुसरी गोष्ट की नैसर्गिक काही गोष्टी ज्या आहेत, जसं आपण म्हणतो की उपासना ही नैसर्गिक आहे, आराधना ही एक नैसर्गिक आहे. मग ह्याच गोष्टीपासून तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही अतिशय चांगल्यापैकी पुढे जाऊन यश मिळवू शकता असं सुचवलेलं आहे या कार्ड. बरं, राहुल मॅडम बोला. हो सर, थँक्यू. थँक्यू. हा सर, हरे कृष्ण. तर हरे मला कृष्ण. विचारायचं होतं की त्या एंजलच्या मागे वलय एक आहे आणि त्याच्यात परत काहीतरी स्टार सारखं ते काहीतरी चिन्ह आहे. तर त्याचं पण काही सिग्निफिकन्स आहे की नाही, असं हो, काही ते नाही? ते सिम्बॉल जो आहे ना, तो सिम्बॉल पॉझिटिव्ह आहे आणि तो परमेश्वराच्या कृपेचा आहे. तो सुद्धा नॅचरल आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या वेळेला ते कार्ड आपण जर पाहिलं, पूर्णपणे निरीक्षण केलं, तर त्या ठिकाणी तुमच्यावरती ईश्वराची कृपा आहे. पण जरी कधी कधी मनुष्य जेव्हा एकाकी पडतो, तर त्यावेळेला स्वतःच मनुष्य स्वतःला घाबरतो. अशा तऱ्हेची सिच्युएशन जी आहे, घटना जी आहे ती त्याच्या आयुष्यामध्ये घडते आणि म्हणून त्या ठिकाणी तिथे जो सिम्बॉल आहे तो पूर्णपणे दिसत नाही आणि त्याच्याकरता म्हणून तो एकाकी पडलेला आहे आणि तो चिंतेत आहे. म्हणजे हृदयावरती ओ माय गॉड आपण ज्याला असं म्हणतो ना, तर त्या ठिकाणी मनुष्य जेव्हा चिंतेत असतो, तर तशी चिंता ती दर्शवलेली आहे. आणि तो सिम्बॉल जो आहे, तो सिम्बॉल त्याला दिसत नाही कारण तो त्याच्या मागच्या बाजूला आहे. कळलं का? ओके सर, ओके, थँक्यू. कार्ड वाचते वेळी जेव्हा कार्डाचं आपण निरीक्षण करतो ना, तर मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं की याचे विंग्स बघा तुम्ही. कुठलंही विमान पण आपण उतरतो त्यावेळेला ते विंग जे आहेत ते हळूहळू कमी होतात. पक्षी सुद्धा ज्या वेळेला तो लँडिंग करतो, जेव्हा एखाद्या छतावरती करतो, झाडावरती करतो, त्यावेळेला पंख तो हळूहळू क्षणामध्ये जवळ आणतो आणि जेव्हा उडतो त्यावेळेला काही पक्षी जे आहेत ते असे भरपूर वेळा फडफड फडफड करतात आणि मग उडतात. काही पक्ष्यांना लगेच स्पीड येतो. म्हणजे ती निसर्ग त्याच्यामधला तो भाग आहे, नैसर्गिक आहे. ओके, येस सर, थँक्यू. थँक्यू. कळलं आता हे कार्ड कळलं तुम्हाला? सर. मग दुसरं कार्ड लावा 28 नंबरचं. सर, मला एक विचारायचं होतं की इथे बोला. मदत घ्या म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला, हा. कोणाची तरी मदत घ्या. पण ही हो. किती दिवसांसाठी वगैरे असं त्याला टाइम नाही, लिमिट असं आहे काही की नाही. नाही? तुमचं जे काही अपूर्ण काम आहे ते ते पूर्ण पूर्ण होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे आणि ती मदत जी आहे ती नैसर्गिक करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण ज्या वेळेला एखादा मंत्र करतो, उपासना करतो, कधी कधी आपल्याला ती हं. सवय लागते आणि आपण कायमस्वरूपी ते करत असतो. तर तसा हो, भाग जो हो. आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. अच्छा, अच्छा. ओके सर, थँक्यू. दुसरं कार्ड बघा, पेरेंट्स आहे. PARENTS. आता हे पेरेंट्स कार्ड काय दाखवतं बघा. एक व्यक्ती आहे, तिच्या हातामध्ये एक ज्याला आपण म्हणतो म्युझिकल इक्विपमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये पण इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे दोघही जण जे आहेत ते आनंदी आहेत.
संगीत आपण ज्या वेळेला हे करतो आणि त्याच्या दरम्यान मनुष्याचं हास्य आहे, तर ते कसं आहे, तर ते हास्य स्वरूपामध्ये आहेत. आणि तिथे ज्याला आपण म्हटलं की डिवाइन म्हणजे जे काही पॉवर आहे ती त्यांच्यापाशी आहे आणि त्यांचे विंग जे आहेत ते त्यांच्या जवळ आलेले आहेत आणि ते निवांत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी दे आर रिलॅक्सिंग, ज्याला आपण म्हणतो तसा पण एक भाग दर्शवलेला आहे. आणि त्याच्यातून ते जे काय आहे, एंजल्सची त्यांना आवश्यकता आहे म्हणून ते त्या ठिकाणी आराधना करतात. तर एंजल्सला कॉल करण्यासाठी म्हणून संगीताचा पण एक ध्वनी जो आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो. आणि तशाच ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एखादी गरज असेल किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्हाला आवश्यकता असेल त्यावेळेला हे कार्ड जे आहे, तर कार्डाचा प्रश्न कसा असेल, जर एखाद्याने आपल्याला असं विचारलं की त्या ठिकाणी मला घर घ्यायचं आहे, माझा विवाह करायचा आहे, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे, मला परदेशामध्ये जायचं आहे, मला स्थायिक व्हायचं आहे, माझी प्रगती करायची आहे, मला चांगली नोकरी मिळेल का, तर सर्व गोष्टीसाठी म्हणून ह्या कार्डाचं नाव काय आहे, तर पेरेंट्स. आता पेरेंट्स म्हणजे आपला जो पालक असतो त्याला पेरेंट्स म्हटलेले आहे, नुसते आई वडील नाही. तर जो आपलं पालन पोषण करणारा आहे तो. आता तो पालन पोषणची जी काही गरज आहे किंवा जी मदत आहे, तर ती मदत कोण करणार आहे, तर एंजल्स करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या जातकाला असं सांगायचं की तुमचा काळ निश्चितच चांगला आहे, आता पण चांगला आहे, येणारा काळ पण चांगला आहे आणि तुम्ही नेहमी प्रसन्न राहाल, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण तुम्हाला जी काही मदत किंवा तुम्हाला जर काही एखादी गरज वाटली तर ती गरज जी आहे ती तुमचे एंजल जे आहेत ते पूर्ण करतील आणि तुमचं जे काही कार्य, तुमची अपेक्षा, ज्या काही गोष्टी ज्या असतील त्या पूर्णपणे तुम्हाला तुमच्याकडून प्राप्त होतील. हे अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सुचवलेलं असतं की आपल्यावरती कोणाचा तरी हात आहे, वरद हस्त आहे ज्याला आपण म्हणतो, की तशा तऱ्हेने ह्या ठिकाणी एंजल्सचा वरद हस्त आहे आणि म्हणून तुम्ही प्रसन्न आहात आणि संगीतामध्ये रम्य वातावरणामध्ये तुम्ही विराजमान आहात. म्हणजे तुम्ही सुखाकडे जात आहात किंवा जाणार आहात आणि आता तुमचं वास्तव्य जे आहे, अस्तित्व हे चांगल्या तऱ्हेचं आहे असं सांगायला हवं. कारण काढा मॅडम जरा. कळलं? म्हणजे त्या ठिकाणी हे कार्ड काय दर्शवतं आपल्याला, तर निश्चितच चांगल्या गोष्टी दर्शवतं, सक्सेसकडे घेऊन जाणार आहे, कुठल्याही तऱ्हेची अडचण येणार नाही आणि प्रसन्न मुद्रेने तुम्ही त्यांच्याशी पहा आणि जे काही मिळवायचं असेल ते तुम्हाला प्रसन्न मुद्रेतूनच मिळवता येईल. राग करून किंवा क्रोध करून किंवा मत्सर करून अशा गोष्टीपासून दूर राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही फायदा होणार नाही. पण आलेलं कार्ड हे उत्तम आहे आणि तो तुमचा एक पालक आहे आणि तो पालक तुमच्यापाशी निश्चितच तुम्हाला ते देऊन जाणार आहे. अशा तऱ्हेचे हे कार्ड जे पेरेंट्स नाव आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला सुचवतं. लक्षात आलंय का किंवा आलं नसेल तर तरी सुद्धा विचारा, मग मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देईन. बोला. सर एखाद्याने जर प्रश्न विचारला माझा जोडीदार कसा असेल आणि हे कार्ड आलं तर मग व्हेरी गुड. आपण काय सांगू शकतो? येस. जोडीदार हा अतिशय समरस असेल. तुम्ही ज्या गोष्टी कराल तर त्या गोष्टी तुमच्याशी एकमत असेल त्याचं आणि तो एखाद्या विषयाशी आवड असणारा, संगीतप्रेमी, नाट्य, अभिनय या सगळ्या गोष्टीशी आवड असणारी व्यक्ती असू शकेल. हे कार्ड जास्ती करून तूळ रास आणि वृषभ राशीशी बिलॉंग करतं. म्हणून तुम्ही अवश्य पहा. वृषभ आणि तूळ रास जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी एखादा ग्रह नसेल आणि त्याचा अधिपती जर चांगल्या राशीत बसला असेल तर तुम्हाला सुखाकरता कोणीही अडवणूक करू शकत नाही. अशा तऱ्हेने ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पाहतो. तर तशावरतीच असं आहे की हे कार्ड जातकाच्या जीवनामध्ये काय दर्शवतं, तर आनंद, सुख आणि त्याच्याकडेच जाण्याचा त्याचा माध्यम असू शकतो किंवा त्याची इच्छा असू शकते. कळलं? भागवत येस मॅडम. सर, येस, थँक्यू. ओके. हरे कृष्णा. सर आता हे भागवत. सगळे जी कार्ड्स आपण शिकलो तर त्याच्यात स्वतःबद्दल काही प्रश्न असतील तर त्याच्यावरती आहेत, पण बऱ्याचदा आई वडिलांचे मुलांबद्दल प्रश्न असतात. तर मग हो. असा जर, पण माझ्याकडे आता असे बरेच केसेस आलेले आहेत की म्हणजे ही तरुण मुलं 25 वर्षाची, 30 वर्षाची, ती अतिशय आई वडिलांना त्रास देतात, नोकरी करत नाहीत, दारू पितात, मारहाण करतात आणि असे ते लोक माझ्याकडे आता प्रश्न घेऊन आले. तर असं ते घेऊन आले तर त्यांच्यासाठी ही कार्ड आपण कशी वापरायची, म्हणजे दुसऱ्यांसाठी प्रश्न विचारता येतो का? नाही, हे कार्ड जे आहे ना मॅडम, हे पॉझिटिव्ह कार्ड. तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती या कार्डाची निवड करते त्यावेळेला त्याचं भाग्य निश्चितच चांगलं असतं.
आता ह्या एवढ्या ह्याच्यातून जर समजा त्याने निवड केलेलं कार्ड हे जर आलं तर पुढे जाऊन त्याची फ्युचरमध्ये चिंता करण्याची आवश्यकता भासत नाही, म्हणून हा. हे कार्ड अतिशय चांगलं आहे. दुसरा भाग असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारलाय की एखादा दुःखी मनुष्य किंवा काही त्रास देणारे लोक जर त्या ठिकाणी असतील तर हे कार्ड जर आलं तर तुम्ही त्याला उपाय सुचवू शकता की त्याच्यामध्ये तुझं जे रम्य वातावरण आहे त्याच्यामध्ये तू रमून जा. तो काही त्रास हे कार्ड कमी करू शकणार नाही. आणि जर तुला ते काही कमी करायचा असेल त्रास तर तुला एंजल्स कडेच जावं लागेल आणि एंजल्सचीच मदत मागावी लागेल आणि त्याच्या अनुसरूनच तुझं जे कामाची पूर्ती जी आहे ती तुला प्राप्त होईल. ओके. कारण बरेच आई वडील पण येतात ना, मुलांचे विवाहाचे प्रश्न घेऊन येतात, पण ते म्हणजे हे मला कळत नव्हतं की असा दुसऱ्यासाठी प्रश्न घेऊन कोणी आलं तर म्हणजे आपण हे कार्ड वापरू शकतो का नाही शकत, कसं हे कार्ड वापरू? वापरण्याचा इथे प्रश्न येत नाही. काही बरोबर. वेळेला हा. काही कार्ड जी आहेत ती आपण वापरू शकतो, तर सिम्बॉल आपण वापरू शकतो. म्हणून बरोबर. मी पहिल्यांदा सिम्बॉल शिकवलंय. इट हा. इज कनेक्टिंग विथ दिस एंजल. काय माहितीये हा. का, जी लेखिका आहे हा. सिम्बॉलची तर तिने हा. असं सुचवलेलं आहे की एंजल्सच्या आधारावरती माझ्या डोक्यामध्ये ह्या कल्पना आल्या आणि हा. त्याला हा. अनुसरून मी हे सिम्बॉल बनवले आणि याच हा. डिफिकल्टीज वरती किंवा प्रसंगावरती तुम्ही त्या सिम्बॉलचा वापर करा. मग ओके. तुमचं दुःख जे आहे ते हा. पर्टिक्युलर दुःख त्या सिम्बॉल ने निवारण होऊ शकतं. ओके. थँक्यू. नेक्स्ट. सर एक प्रश्न होता. बोला. एका कार्ड मधून जर आपल्याला सोल्युशन नाही मिळालं किंवा तसं जर आपल्याला वाटतं की क्लिअर होत नाहीये हे कार्ड, तर आपण त्याच्यात सपोर्टिव्ह कार्ड्स काढायला सांगू शकतो का? हो, ऑप्शन्स कार्ड इज परमिटेड, नो प्रॉब्लेम. तुम्हाला ऑप्शन्स घेता येतं. बऱ्याच वेळेला एका कार्डावरती निर्णय मिळत नाही किंवा निर्णय सांगायचा नसतो असा पण भाग आहे. आणि जर कार्ड चांगलं आलं तर वारंवार सतत ऑप्शन्स कार्ड म्हणून काढायचं नाही. पण पहिलं कार्ड जर समजा चुकीचं आलं आणि त्याच्यामध्ये कष्टमय दर्शवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेला त्या जातकाला सांगा की तुला दुसऱ्या कार्डाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा. आणि काल निर्णयासाठी आपण कशा पद्धतीने हे नाही, कार्डचा काल वापर? निर्णय याच्यामध्ये नाही. काल निर्णयाच्या बाबतीमध्ये थोडासा भाग असा आहे की तुम्हाला उपासनाच करावी लागेल आणि काल निर्णय आता आपण ऍडव्हान्स जेव्हा हे घेणार आहोत ना तर त्यावेळेला ऋतूचा जो भाग आहे तो शिकवला जाईल आणि ऋतूनंतर तुम्ही काल निर्णय करू शकता. जसं आता ग्रीष्म ऋतू आहे, मग नंतर वर्षा ऋतू येणार आहे, तर तुम्हाला येणारा नवीन जो ऋतू आहे त्याच्यावरती तुमचं कार्य पूर्ण होईल असं तुम्ही सुचवू शकता. रिलेटेड कार्ड. अच्छा. नाही म्हणजे सपोज एखाद्याचा प्रश्न असेल की 10वी-12वी नंतरचा करिअरचा, ओके. तर त्याच्याशी रिलेटेड आपण काल निर्णय देऊ शकतो का की तुम्ही 2 वर्ष हा कोर्स करा, मग नंतर त्यानंतर असं असं करू शकतो का प्रेडिक्शन आपण त्यामध्ये? नाही, त्यामध्ये असं आहे मॅडम की जर समजा तुम्हाला पहिली गोष्ट ज्योतिषाला माहिती हवी की पर्टिक्युलर कोर्स कशासाठी येतो, काय त्याने काम होतं आणि जातकाचा पूर्णपणे जो काही ऍडव्हान्स कोर्स करायचा असतो तर त्याला इच्छा काय आहे किंवा त्याचा पेशा कोणता आहे याच्याबद्दल असं जसं त्याने पहिल्यांदा काही केलेलं आहे त्याच्या आधारितच पुढचे कोर्सेस करायचे असतात ना, मग ते विचारणं गरजेचं आहे. पण कोर्सेस करू शकतो, आलेलं कार्ड सुचवू शकतं. आता हे आलेलं कार्ड पेरेंट्स होतं ते सुचवू शकतं. त्याच्यामध्ये काही हरकत नाही. अच्छा. ओके, ओके. ठीक आहे. हे कोण आहे ठीक आहे मुकेश सर. भाऊ? हा, ओके, थँक्यू. त्यांच्याच घरातून आवाज येतो. हा, बोला. नेक्स्ट आणखी दुसरं कार्ड विचारा लावता फक्त मॅडम? प्रश्न. लावू काय सर पुढचं? हा, ते कोण नाही विचारायचं तर काय हा हरकत नाही. ठीक आहे. 29. कोणतीच नंबरचं कार्ड आहे ना? हा मॅडम, पास्ट लाईफ इश्यू नावाचं कार्ड आहे बघा. हा, बरोबर बरोबर. आता हे कार्ड आपल्या टेरो मध्ये आपण जर बघितलं तर टेम्परन्स नावाचं एक कार्ड होतं टेरो मध्ये, तर तशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. त्याचं नाव काय आहे? द पास्ट लाईफ इश्यू. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये
मागील काळामध्ये घडलेल्या काही गोष्टी असतील तर हा एक देवदूत आहे, कळलं का? आणि तो देवदूत असल्यामुळे त्याचं जे सिच्युएशन्स वगैरे ज्या काही गोष्टी असतील तर तो त्या ठिकाणी लाईफ टाईम तुम्हाला एंजल्सचा सपोर्ट करेल आणि एखादी गोष्ट रिमेंबर, त्याला आपण म्हणतो मेमरीमध्ये ठेवणं, ही पण गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. ते अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड आहे. आणि दुसरी गोष्ट की हे कार्ड असं सुचवतं, जर समजा तुम्ही एखाद्या एंजलशी कनेक्ट असाल तर त्या ठिकाणी हे विंग जे आहेत ते उघडलेले आहेत बघा. नेहमी लक्षात ठेवा की विंग वरती काय, आणि त्याच्या हातामध्ये ना एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा जी आहे ती कार्यरत करते. तर आपल्याला असं सांगायचं आहे की तुझा जो काही प्रश्न असेल, तुझा जो काही अनुभव असेल किंवा तुझं जे काही एक्सेप्टेशन असेल तर त्या ठिकाणी ती पूर्ण होतील आणि तुला एंजल्स निश्चितच मदत करतील. आता ती एंजल्स जी आहे ती कशा रीतीने मदत करतील तर तुला त्या याच्यातून हिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हिलिंग करणं म्हणजे काय, तो स्वतः बघा 2 हातामध्ये त्याने जे काही साहित्य उचलते ते एक नैसर्गिक एनर्जी आहे आणि त्या एनर्जी मधून तो त्याला हील करत आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्ही ज्योतिषी आहात आणि तुम्ही रीडर आहात तर तुम्ही सुद्धा त्याला एक हिलिंग करू शकता किंवा हील देऊ शकता. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे ती एनर्जी जी आहे तर ती एनर्जी जी आहे त्याला आपण म्हणतो की पास्ट लाईफ जे इश्यू आहेत, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर काही असं घडलं असेल तर त्याचे जे प्रश्न त्याला सतावत असतील तर त्यावेळेला त्या जीवनामध्ये त्याला जर स्थैर्य मिळवायचं असेल किंवा त्याच्या कटकटी कमी करायच्या असतील तर त्यावेळेला तुम्हाला ह्या कार्डाचा निश्चितच वापर केला पाहिजे. आणि ते असं सुरू की परत सांगतो तुम्हाला की पास्ट लाईफ इश्यू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण जर बघितलं तर काही ना काहीतरी घडामोडी ह्या घडत असतात, घडलेल्या असतात आणि ह्या ठिकाणी हे कार्ड त्याच्या मदतीसाठी निश्चित उपयोगी पडेल. म्हणून कार्ड काढा मॅडम. तर त्याच्यासाठी निश्चित उपयोगी पडेल. पण तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीला काय करायला सांगितलं पाहिजे तर त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती एनर्जी ह्या कार्डामध्ये दर्शवलेली आहे आणि ती एनर्जी तुमचे मागील जीवनातील काही घडामोडी ज्या वाईट घडल्या असतील, जे काही इश्यूज असतील ते इश्यूज काही घालवण्यासाठी किंवा त्याचं काही ज्याला आपण म्हणतो कष्ट आहेत किंवा एखादी आर्थिक समस्या आहे किंवा काही काही वेळेला आपल्या जीवनामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, फॅमिली लाईफ मधल्या घडलेल्या घटना आहेत, तर त्याला निवारण करण्यासाठी म्हणून ह्या कार्डाचा आपण विचार करू शकतो. आणि त्यावेळेला त्याच्या हातामध्ये असणारे जे काही एनर्जी आहे ती एनर्जी एकत्रित करून तुम्ही जर डिलिव्हर केली तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनातील जे काही पास्ट लाईफ मधले इश्यू असतील, कधी कधी अनेक प्रकारचे इश्यू असतात, काही वेळेला कोर्ट केसेस असतात, काही वेळेला मनी लॉस असतो, काही वेळेला व्यवसायामध्ये हानी झालेली असते, कधी कधी आपल्या हातातून बरेच गोष्टी गेलेल्या असतात. तर अशा सर्व गोष्टींवरती तुम्हाला या कार्डाचा जर विचार करायचा असेल तर त्या दरम्यान तुम्ही सांगू शकता की तुला हिलिंगची आवश्यकता आहे आणि विदाऊट हिलिंग तुम्ही ते रिकवर करू शकणार नाही. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो हे कार्ड आपल्याला सुचवतं. म्हणून जे काही मागील जीवनातील प्रश्न म्हणजे पास्ट लाईफ इश्यू त्याला असं म्हटलेलं आहे. आणि हे कार्ड असं गुरुग्रहाच्या अखत्यारीतलं कार्ड आहे. म्हणून आपण जेव्हा सांगतो की एखादा प्रश्न जर व्यक्तीच्या जीवनामध्ये उद्भवत असेल तर त्यावेळेला गुरुची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. आता गुरुग्रहाची उपासना करणं किंवा आपल्याकडे अनेक संत होते, संतचे मान्यता आहे, काही देऊळ आहेत त्याच्यामध्ये संतांची देवळं आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही उपासना करू शकता. तर त्या याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जी एनर्जी असते तर ती एनर्जी आपल्या पर्यंत पोहोचते आणि आपलं दुःख जे आहे ते निवारण होऊ शकतं. अशा तऱ्हेचं माध्यम जे आहे ते आपल्याला जातकाला सूचित केलं करणं अत्यंत आवश्यक आहे. एनी काइंड ऑफ इश्यू, पास्ट लाईफ इश्यू, नॉट फ्युचर. सर एक मिनिट. बोला. हा, तर एखाद्याचा डिवोर्स झालेला असेल आणि त्याला पुढचं लाईफ साठी जर हे कार्ड आलं तर? हो, नाही हे कार्ड आलंच नाही. आता ऐका, त्याने कार्ड काढलेलं आहे आणि त्याला आपण असं सांगायचं की तुमच्या जीवनामध्ये काही घटना अशा काही घडलेल्या आहेत आणि पुन्हा तुम्हाला त्या सुरळीत आणायच्या असतील तर हे कार्ड असं सुचवतं की त्या ठिकाणी तुम्हाला एनर्जी जी आहे ती हिलिंग केली पाहिजे. आणि म्हणजे हिलिंग म्हणजे एखाद्या
उपचार केला पाहिजे, तर त्याच्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटतील. जर ते डायव्हर्सचे असतील तरी सुद्धा, त्याला पुनर्विवाह करायचा असेल तरी सुद्धा. पण हा एक इश्यू आहे. इट इज कॉल्ड द पास्ट लाईफ इश्यू. इज इट? हो हो, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. सर, आणि एखाद्याचा म्हणजे क्रिटिकल ऑपरेशन, मेजर ऑपरेशन वगैरे झालं असेल, एक्झाम्पल एखादी सर्जरी झाली असेल आणि त्याच्याशी रिलेटेड जर हे कार्ड आलं असेल तर? नाही, आता बघा, पहिली परत काय सांगतो मॅडम, जातक आपल्याकडे दुःख घेऊन आलेलं आहे, तर ते दुःख कसं आहे, तर मागील काळामध्ये मग ऑपरेशन झालं असेल, त्याचा आजारपण असेल, त्याला एखादं दुःख असेल, त्याच्या आई वडिलांचं दुःख असेल, पैशाचा लॉस झाला असेल, तर इट इज कॉल्ड द पास्ट लाईफ इश्यू, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे एनी काइंड ऑफ इश्यू जर त्याच्या जीवनात घडले असतील, पण त्याला उपाययोजना म्हणजे काय, की तुम्हाला एंजल्स घेऊन किंवा स्वतः जर तुम्ही हिलिंग करणार असाल तर त्याला तुम्ही हिलिंग देऊ शकता, आणि तो प्रश्न जो आहे तो हिलिंग केल्यानंतरच त्याच्या जीवनातून सुटेल. मग कुठलाही त्याची रिक्वायरमेंट काय, गरज काय त्याची, त्याला नुसार. मग ते ऑपरेशन झालं असेल तरी सुद्धा त्याच्यावरती डॉक्टर आपल्याला सांगतो ना की तुम्हाला हे ट्रीटमेंट केली पाहिजे, ह्या गोळ्या घेतल्या पाहिजेत, असं केलं पाहिजे. मग तो ते इट इज कॉल्ड ट्रीटमेंट. हिलिंग म्हणजे उपचार. कळलं? ओके ओके सर. बोला. विचारा, काही प्रश्न असेल तर विचारा. पण हे जे कार्ड आहे हे पास्ट लाईफ इश्यू साठीच वापरायचं आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला काही प्रश्न निर्माण होतील असं होत असतं सांगायचं नाही. म्हणजे जातकाचा कार्ड निवड केल्यानंतर यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये काही प्रश्न असतील, पास्ट लाईफचे इश्यू असतील, बरीचशी तक्रार असतील, भांडणं असतील, कर्ज झालेलं असेल, नुकसान झालं असेल, फॅमिलीमधले काही तक्रार असेल, वैवाहिक जीवनातील काही प्रश्न असतील, मुलांमध्ये असेल, तरी सुद्धा इट इज कॉल्ड द पास्ट लाईफ इश्यू. काय म्हणतात, व्हॉट इज द ऍक्च्युअली मिनिंग ऑफ पास्ट लाईफ इश्यू, कुबल मॅडम? तर तसाच अर्थ आहे ना, मागील जीवनातील समस्या, पास्ट लाईफ इश्यूज. बरोबर आहे. आणखी काय कोणाला विचारायचं आहे? म्हणजे हे पॉझिटिव्ह कार्ड समजूयात का सर आपण? नक्की पॉझिटिव्हच आहे ते कार्ड, पण तरी सुद्धा तुम्हाला काय करायला हवं. आता जसं की बघा, परत सांगतो, टेम्परन्स कार्ड तुम्ही जेव्हा टेरोमध्ये वाचलं होतं, तर त्या टेम्परन्स कार्डामध्ये काय माहिती की मनातील घालमेल असं सुचवलेलं आहे. तसं हे जे कार्ड काय सांगतं, तर गुरुग्रहाचं कार्ड म्हणून त्याला आपण विचार केलेला आहे. आणि त्याच्या दोन्ही हातामध्ये एनर्जी आहे, आणि त्याचे विंग जे आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी उभारलेले आहेत. व्यक्ती अतिशय सुंदर पैकी आहे, आणि त्याच्यातून त्याची जी काही जिज्ञासा आहे किंवा त्याचा जो उपचार करायची पद्धती आहे, सिस्टम्स आहेत, तर त्याच्यातून तुम्हाला निश्चित मार्ग सापडेल. भागवत मॅडम बोला. तर हे हिलिंग तुम्ही म्हणाला ते काय डिस्टन्स रेकी करायची का? काय करायचं हिलिंग म्हणजे? हिलिंग आता अनेक प्रकार आहेत मॅडम. जसं आपण रेकी करतो ते सुद्धा एक उपचार पद्धती आहे. रेकीमध्ये त्याचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न आपण समजा विचारात घेतला किंवा त्याने आपल्याला सांगितलं, तर त्याच्यावरती तुमच्याकडून तुम्हाला तुमची एनर्जी जी आहे ती डिलिव्हर करायची असते. तशाच तऱ्हेचं एंजल्स जर तुम्ही घेतले हातामध्ये आणि त्या एंजल्सचे तुम्ही हे केलं, तर त्याला सुद्धा प्रार्थना करून तुम्ही त्याचं हिलिंग करू शकता. म्हणजे एंजल्स तुमच्याकडे मायकल आणि राफेल जे आहे तर ते असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या पुढे तुम्ही हे करू, आणि एंजल्सला तुम्ही जेव्हा आपलं करता तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुमचे प्रश्न सुटू शकतात. आता भाग असा राहिला, तुम्हाला मी आता विषय निघालाय म्हणून, समजा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल हा असेल असं समजा, एक कल्पना करा, हा आणि त्या ठिकाणी त्याचा क्रोध, त्याचा मस्तर वगैरे तुम्हाला असेल, आणि तुम्ही जर एंजल्स जर तुमच्या सोबत असेल तर हा त्यावेळेला त्याने दिलेला त्रास हा कदाचित त्याच्याकडे बाउन्स होतो, आणि तो हा त्या ठिकाणी आणखी व्यापामध्ये येतो, आणखी हा दुर्भाग्यामध्ये येतो. अशा हा तऱ्हेचा भाग जो आहे तो हे कार्ड सुचवतो. मग व्हॉट इज द ऍक्च्युअली एंजल? तर एंजल हा तुमच्यापाशी असेल तर तुम्हाला त्रास देणारे लोक आणखी दुःखामध्ये लोटले जातात, कारण का ते संतुष्ट नसतात, म्हणून तुम्हाला ते त्रास देतात. हम्म Got it? बरोबर. हो हो, थँक्यू. त्रास मनुष्य कोण देतं? तर ती एक नफरत असते. आता तुम्हाला उदाहरण माहिती आहे की आपल्याकडे आता इलेक्शन झालं, तर हा इलेक्शन मध्ये ज्या लोकांनी ज्या भूमिका नाही घ्यायला पाहिजे होत्या
त्या हा. त्यांनी घेतल्या आणि जेव्हा ज्याच्याबद्दल घेतल्या तर त्यांच्याकडे भरपूर मोठी एनर्जी आहे आणि त्यांनी ती कमावलेली आहे आणि त्या हा. ह्याच्यातून त्यांची सोय झाली आणि समोरची व्यक्ती आणखी दुःखात गेली. म्हणजे त्या हा. दुःखाच्या पलीकडचं दुःख आणखी उत्पन्न झालं. त्याला तुमच्या समोरचं उत्तर आहे हा. नाही का? हा. तुमच्या समोर आहे. जसं की मोदींचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर ते ध्यानधारणेला गेले, त्या तिकडे उपासना केली, म्हणजेच काय त्यांनी एनर्जी मिळवली. मग काही जी कमतरता होती ती कमतरता त्यांना जाणवली. त्यांनी लगेच परमेश्वराला साथ दिली आणि सांगितलं की आय वॉन्ट सपोर्ट, म्हणजे मला तुझी गरज आहे. आणि लगेच गरजेपोटी आज जर तुम्ही संसदेतलं भाषण ऐकलं तर हो, यू विल बी सरप्राईज. हो. तर अशी पाहिलं मी दैवी आज. शक्ती, येस, हा. अशी ही दैवी शक्ती असते. दैवी शक्ती ही संचार करत असते, फक्त आपला विश्वास हवा. म्हणजे बरोबर. जर जाणीवपूर्वक जर समजा मी तुम्हाला त्रास देत असेन तर आणि तुमच्याकडे जर एनर्जी असेल तर तुम्हाला एक किंचित पण मुंगीच एवढी चावणार बरोबर. नाही, एवढं बरोबर. दुःख होणार नाही आणि तुमचे सगळे प्रश्न जे आहेत आणि जो दुःख देणारा असतो तो आणखी दुःखात जातो. आता तुम्हाला कल्पना असेल, जर सरकार मोदी साहेबांनी बनवलं, ते स्वतः पंतप्रधान झाले होणार आणि त्याच्यानंतर त्यांचं दुःख तर त्यांना झोप लागणार नाही, हो, बरोबर. नाही का? बरोबर. काय देशमुख मॅडम? थँक्यू सर. हो सर, 100%. मोदींना काय आम्हाला 2 दिवस झोप नाही आली. इतकं भयानक टेन्शन आलं होतं की आता होईलच कसं देशाचं आपल्या. म्हणजे त्यांना तिथे किती टेन्शन आलं असेल. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी ईश्वरी कृपा होती. म्हणून कधी लक्षात घ्या हो. की तुम्ही एक तर कोणावरती अन्याय करायचा नाही. जो आपल्यावरती अन्याय करत असेल तर तुम्हाला तुमची पॉवर वाढवणं गरजेचं आहे आणि एनर्जी ही जी अशी असते की तुमच्या सोबत ती सतत चालू असते, सोबत फिरत असते. म्हणून तुम्हाला त्याची काळजी करण्याची आवश्यकता नसते. जो जाणीवपूर्वक तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी स्वतः तो आणखी दुःखी होत असतो. म्हणून त्याच्या हातून अनेक चुका घडतात आणि त्याच्या वेळेला तो परेशान होतो. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर. अरे, मी मोदी ईश्वराचा अवतार आहे हे सुद्धा या गद्यांना समजत नाही. काय परमेश्वर तर करावं. सगळं नाही. आता त्याला काय करणार की त्यांची नफरत जी आहे ती हो ते ना. लोक दर्शवतात. देशाचं प्रेम नाहीये त्यांना. आणि नाही ना, नाही. तुम्हाला माहितीये की राष्ट्रीय सेवा संघामध्ये पहिलं देशप्रेम शिकवतात. ज्याने हो. देशाशी प्रेम नाही तो मनुष्य कुठल्याही कुटुंबावरती प्रेम करू शकत नाही. नाही आज ना. जे काही सगळे पोलीस आहेत, डिफेन्स आहे, इत्यादी काही संरक्षण खाते आहेत, त्यांना पहिला देशाचं हित हे फार महत्व आहे. तेच तर आहे. तेच नाही Anyway, समजलं लोकांना. तर ते जाऊ द्या आता, परमेश्वराला चालायचंच. आगे बढो. बोला. नेक्स्ट कार्ड लावायचा आहे. तर एक सेकंद. हा बोला. म्हणजे इथे आपल्याला आपण एक एंजेल्स आणि झिबू सिम्बॉल शिकलोय, म्हणून आपल्याकडे किमान मायकल आणि राफेल हे तर आपण एंजल्स आपल्या जवळ ठेवणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे ना? हो हो. एंजल्स हा तुमचा मदतगार आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा एंजल्सला इन्व्हाइट कराल किंवा तुमच्या सोबत जर समजा एंजल आर्टिकल नसेल, समजा मटेरियल नसेल, तरी सुद्धा एंजल्सला तुम्ही जर स्वरूपामध्ये पाहिलं तर ताबडतोब तो उभा राहतो. असं आहे. एंजल्स येतो. म्हणजे बाकी कुठेही कार्ड आलं तरी पण आपण राफेलना आणि यांना आवाहन करावं, प्रार्थना नक्की नक्की त्यांना आवाहन करून नंतर त्यांची मदत घ्यावी आणि त्यांना एक रिस्पेक्ट द्यावा. अगोदरच ते तुमचे झालेले आहेत म्हणून त्या ठिकाणी ते तुमच्या मदतीला तत्पर तयार असतात आणि येतात. बघा अनुभव घेऊन तुम्ही. ओके. हो, नाही मला आहे अनुभव सर. राफेल आणि मायकल यांची मदत मी घेतलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तसा अनुभव येतो. येस येस. थँक्यू सर. थँक्यू. कार्ड दुसरं लावा मॅडम. सर लावते. ही 30 नंबर कार्ड आहे ना बघा. पॉवर एनिबल. हा हे कार्ड आहे बरोबर. पॉवर एनिमल. आता हे पॉवर एनिमल हे कार्ड आहे. हे घोडा, सफेद घोडा आहे.
आणि सफेद घोड्यावरती ती परी तिथे विराजमान आहे, म्हणजे तिने हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती गार्डियन आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ती निश्चितच जे सिच्युएशन आहे त्याला ती मदत करायला पुढे निघालेली आहे. आता हे जे विंग्स बघा तुम्ही बघितलंय तर पूर्णपणे उघडलेले आहेत बघा विंग, आणि अतिशय सुंदर आणि कम्फर्टेबल आहे. आणि तिचं लक्षण तो घोडा जो आहे तो पुढे जात आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तो कोणाला तरी मदत करण्यासाठी जात आहे. आणि पॉवर ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी अशा तऱ्हेचं काही एंजल्स आहे की ज्याच्यावरती हे चित्र आहे आणि तिने विंग पूर्ण उघडलेले आहेत. याचा अर्थ की ती जातकाच्या किंवा ते जे एंजल आहे ते जातकाच्या गरज ज्याची असेल त्याच्याकडे ती तत्पर पोहोचणार आहे. त्याच्याकरता त्या घोड्याचा स्पीड, एंजल्सनी विंग उघडलेले आहेत आणि त्या ह्याच्यावरती ती अत्यंत शुभ ह्याच्यामध्ये ड्रेसमध्ये, वेल ड्रेसमध्ये आहे. आणि घोडा हा पूर्णपणे खाली मान घालून चालत आहे. याचा अर्थ घोड्यावरून ती प्रवास करत आहे आणि पूर्णपणे त्याचे पंख उघडलेले असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये जी काही एनर्जी, जी पॉवर आहे ती ताबडतोब त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा तत्पर असणं असं त्याला म्हटलेलं आहे. आणि ज्याला एनिमल स्पिरिट गाईड ज्याला आपण म्हणतो, तर गार्डियन जे आहे तर ह्या वेळेला गार्डियन जो आहे तर गार्डियनची मदत घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आता गार्डियन म्हणजे मदत घेणं म्हणजे काय, मॅडम कार्ड काढा जरा, मला सांगता येईल. गार्डियनची मदत घेणं म्हणजे काय, तर पहिला मायकल आहे, राफेल आहे आणि त्याच्या बाजूचे जे लोक आहेत. आता गार्डियन म्हणजे त्याच्या सोबत असणारे लोक, गार्ड आणि गार्डियन म्हणजे आपला पालक ज्याला आपण म्हणतो. त्या ठिकाणी निश्चितच ज्याच्याकडे तुम्ही आश्रित असाल, ज्याच्याशी तुम्ही संबंधित असाल, ज्याच्यासह तुमचं कम्युनिकेशन असेल, ते लोक तुमच्या मदतीसाठी निश्चितच येतील. जसं काही लोक म्हणतात की आप मुझे खाली आवाज दीजिए मैं हाजीर हो जाऊंगा, तर तशा तऱ्हेचं कधी काही काम असेल तर सांगा, असे लोकांचे काही प्रॉमिस असतात ज्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं की कभी भी याद करो हम आपके पास आएंगे. तर तशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. हे कार्ड इन फ्युचर मध्ये, इन प्रेझेंट मध्ये हे तुम्ही वापरायचं आहे. तर त्यावेळेला काय सांगायचं की तुम्ही कुठल्याही तऱ्हेची चिंता करू नका. तुमच्या मदतीसाठी तुमचे जे देवदूत आहेत, ते गार्डियन आहेत, ज्यांच्याशी तुम्ही चांगलं सौख्य ठेवलेलं आहे, ते तुम्हाला मदत करण्याकरता तत्पर असतील. तुम्ही फक्त त्यांना इन्व्हाइट करायचं. कधी कधी आपण मदतीसाठी हाक मारतो त्यावेळेला किंवा आपल्याला विचार येतो की आपल्याला खरोखर मदत कोणाकडे मागितली पाहिजे किंवा तिथे अप्रोच केला पाहिजे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला त्या मदतीची जेव्हा गरज भासेल त्याला पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर आठवण केली तर ती व्यक्ती तुम्हाला मिळते आणि नंतर मग तुम्ही त्याची मदत घेऊन तुमचं कार्य पूर्ण करू शकता. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. यावरती कोणाला काही विचारायचं असेल तर आपल्याला कुठल्याही तऱ्हेचा प्रश्न जो आहे, उदाहरणार्थ जर समजा कदाचित आर्थिक काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुमच्या जवळचे लोक त्यांना तुम्ही जर साथ घातली तर निश्चित तुम्हाला ते आर्थिक मदत पुरवतील. एखाद्याचं लग्न जमत नसेल तर तुमच्या त्या जवळच्या लोकांना तुम्ही सांगू शकता की माझं असं असं लग्न करण्याचा विचार आहे, तर तुमच्या समोर तुम्हाला निश्चितच ते स्थळ उपस्थित होईल आणि तिथे तुमचा विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. तुम्हाला नोकरी नसेल, तुम्हाला परदेशात जायचं असेल, एनी काइंड ऑफ, ज्याला आपण म्हणतो पॉवर ऑफ एनिमल. आता एनिमल का म्हटलेलं आहे, कारण का की तिथे घोडा दर्शवलाय. घोडा जो आहे, हॉर्स हा जो आहे तो इट कम्स अंडर एनिमल. आणि त्याच्यावरती जे काही एंजल्स बसलेले आहे त्याने पूर्णपणे भरारी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुमचं काम जे आहे ते स्पीडी होणार आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवून त्याच्यावरती विवेचन करणं आवश्यक आहे. सर एक मिनिट, मेन काय माहितीये का, त्या घोड्याचा जो आहे तर त्याच्यामध्ये ना एक शिंगासारखा एक मध्ये भाग आहे. पूर्वीच्या म्हणजे प्राचीन काळी एखाद्या ज्याला शिंग नसेल पण त्याला शिंग दर्शक शुभ असं त्याचं हे असायचं, एक शिंग असेल तर. म्हणजे हडप्पा संस्कृती किंवा मोहनजोदडो याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर त्या घोड्याला ती एक शिंगासारखं एक आलेलं आहे कपाळाजवळ.
तर हो. त्याचा काही याच्यात मतितार्थ असू शकतो का? हो, आहे त्याच्यामध्ये असं आहे की त्या याच्यामध्ये घोड्याला ज्याला आपण म्हणतो की दैवी ज्याला हे करायचं आहे, तर ते जे शिंग दाखवले जातात, तर त्या याच्यावरती त्याच्या बरोबर कपाळाच्या जवळ जिथे आपण फोरहेड म्हणतो त्या ठिकाणी तिथे कपाळाला ते शिंग दर्शवलेले आहेत. इट्स अ साइन ऑफ डिवाइन. इट्स अ डिवाइन साइन. येस सर, येस थँक्यू सर. हा सर. सर त्याला त्याला युनिकॉर्न म्हणतात, युनिकॉर्न असं म्हणतात आणि ते खूप स्पिरिच्युअल असं म्हटलं जातं त्याला. युनिकॉर्न हा एक ऍक्च्युली इंडस्ट्रियल पार्ट सुद्धा आहे आणि त्याला पण युनिकॉर्न म्हटलेलं आहे. युनिकॉर्न हा शब्द मॅडम आहे ना, तो एक युनिव्हर्सल पासून तयार झालेला आहे, म्हणजे विश्व. त्याला युनिकॉर्न म्हणजे विश्वातून एखादी गोष्ट तयार होणं आणि आपण सगळे विश्वातूनच निर्माण झालेलो आहोत. आपलं जीवनच वैश्विक आहे. बरोबर. येस, थँक्यू सर. थँक्यू. आणखी काही तुम्हाला विचारायचं आहे? मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे ना? आहे सर. म्हणजे तेवढं मला हे करा ना. हो. आहे कोणाला प्रश्न नाही? मग पुढचं कार्ड लावूया आपण. लावू का सर? हा लावा. पण हे कार्ड डिवाइन सायन्सचं कार्ड आहे. एनिमलची पॉवर आहे आणि घोड्यामध्ये शक्ती पण भरपूर असते. घोडा हा ज्याला आपण वाहन म्हणून जास्ती करून वापरतो आणि तो लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतो, अशा तऱ्हेचा संकेत जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. धावता घोडा दाखवलाय म्हणजे आपण ते एंजल्सला बोलवलं की ते ताबडतोब येणार आणि आपली मदत करणार आणि आपलं काम होणार असं. येस, असं आहे. बोला, लावा कार्ड पाहिजे. एकतीस नंबरचा कार्ड आहे ना मॅडम? रिलीज. सर लावलं रिलीज 31 नंबर. हा, रिलीज कार्ड आहे. बरोबर. आता रिलीज ह्याचे दोन भाग आहेत. तर रिलीज म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून आपल्याला मुक्त होणे, ज्याला आपण म्हणतो ते रिलीज होणे. आणि त्या ठिकाणी हे जर चित्र पाहिलं तर विंग जी आहे ती एंजल्स आहे. समोर बघा एक झाड आहे आणि वरून पक्ष्याचा एक थवा जो आहे तो पूर्णपणे भ्रमण करीत आहे. ते सुद्धा एंजल्सच्या स्वरूपातच आहेत. आणि त्या ठिकाणी जे एंजल्स जे आहे ते आर्च एंजल मायकल आहे आणि त्या ह्याच्यातून ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ जी गोष्ट चालणार आहे, अशा ह्या दीर्घकाळ गोष्टीमध्ये तुम्हाला निश्चितच फायदा मिळेल. आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर काही अडकला असाल किंवा त्या ठिकाणी अडचण निर्माण होत असेल तर निश्चितच त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. रिलीज म्हणजे काय? तर मुक्तता मिळणे, मुक्त होणे. आणि एखाद्या संकटामध्ये सापडलेली व्यक्ती जर आपल्याकडे आली तर त्या व्यक्तीला आपण सांगू शकतो, आलेलं कार्ड हे उत्तम आहे, तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि जे मायकल एंजल्स आहे किंवा मेजर आर्काना जे एंजल्स आहे ते तुझ्या सोबतील आहे आणि हे इंडिकेट करतं आणि तुझ्याकडे ते लक्ष केंद्रित करत आहे. म्हणजे ती एंजल जी आहे ती आपल्याकडे पाहते, अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. आणि वरून आकाशातून पक्ष्यांचा थवा सुद्धा तिच्या सोबत चाललेला आहे आणि त्यांचे सुद्धा विंग बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी पक्षी हा संकेत पोहोचवणारा आहे. तर त्या ठिकाणी तो तुझ्या मदतीसाठी येणार आहे. जसं एक आपण बघितलं तर आकाशामध्ये पक्षी जेव्हा उडतो तर बऱ्याच वेळेला आम्ही अख्खा रात्री एक एक थवा असतो. म्हणजे जसं की आमच्या गच्चीवरती जाऊन आम्ही जेव्हा पाहतो रात्री 2 वाजता 3 वाजता असे भरपूर पक्षी जे आहेत ते शांत प्रवासामध्ये एकत्रित प्रवास करत असतात. तर त्याला कारण काय की ह्या देशातून त्या देशामध्ये त्यांना सकाळपर्यंत ते गाठायचं असतं. म्हणून बऱ्याच वेळेला आपण भर निद्रेत असतो त्यावेळेला ते तिथे पक्षी उडत असतात. तर त्यावेळेला तुम्हाला संकेत येतो
की एंजल्स तुमच्याकडे पाहत आहे. तिथे पाणी सुद्धा दाखवलेलं आहे, वनस्पती दाखवलेली आहेत आणि एंजल्स तुमच्याकडे पाहत आहे असं दृश्य त्या कार्डामध्ये सूचित करतं. हे कार्ड बरोबर वाचून घ्या आणि कार्ड काढा मॅडम. तुम्हाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते. त्या एंजलच्या हातात काहीतरी आहे आणि पंख ओपन आहे, मग त्याचा काय आपण अर्थ लावायचा? नाही, तो चांगलाच आहे. तो तुमच्याकडे पाहतोय आणि तो तुम्हाला देऊ इच्छितोय. हा जो एंजल्स आहे त्याच्या हातामध्ये एखादी गोष्ट जी अशी मुठीत धरलेली, तर ती तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दिस इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह साईन. कळलं का? असं आहे. हो सर. आणि ओके. रिलीज जो भाग आहे, जर एखादी व्यक्ती जर समजा कुठल्या अडचणीमध्ये सापडली असेल तर त्याला त्याच्यापासून मुक्तता असेल, तर अशा वेळेला काही गोष्टी ज्या असतात की ज्या तुमच्यापर्यंत देवदूत असतात किंवा देव असतो तो पाठवतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी असतं आणि ती एनर्जी असते. मग तसं हा एंजल जो आहे तो मायकलच्या स्वरूपात आहे. तो तुमच्याकडे पाहत आहे. मेजर आर्काना आहे आणि त्या ह्याच्यातून वरून पण पक्षी चालले. इट्स अ गुड साईन. कळलं का? आणि बाजूला पाणी सुद्धा आहे. वॉटर बॉडी ऑल्सो इज अ गुड साईन. आणि त्या ठिकाणी झाड आहे. इट इज कॉल्ड द एनर्जी, द फायर एलिमेंट्स. ओके. आता फायर सर. एलिमेंट्स आहे, वॉटर एलिमेंट्स आहे आणि एअर एलिमेंट्स आहे. म्हणजे आणि सगळ्या बाजूनेच पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कोणताही प्रश्न जरी आला Yes, आणि हे कार्ड आलं तर त्याचं उत्तर होकारार्थी असेल. नक्की नक्की. डोंगर दिसतात ते पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे आणि हो सर. अग्नितत्व आहे आणि वायू तत्व आहे. सगळी तत्व जी आहेत. सगळी म्हणून तत्व आहे. एंजल्स वरती तुम्हाला जे काही एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला ते पाठ पाहिजे एखादं कार्ड. आता मी तुम्हाला शिकवतोय याचा अर्थ माझं पाठांतर आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. अदरवाईज मी तुम्हाला सांगितलं असतं की मी थोड्या वेळाने तुम्हाला सुचवतो. पण आपल्याकडे तसं नाही. आपण इमिजिएट त्याचं उत्तर देतो. कळलं? हो सर. हो. सर थँक्यू मी सर. विचारू सर? हा बोला. सर का परवा मी एका घरी गेली होती, तर एका बेडरूम मध्ये मायकल आणि राफेल हे एंजेल बेडरूम मध्ये बघितले. तर आपण देवांना ठेवत नाही, तर यांना ठेवू शकतो का? ठेवू शकतो. बघा, एंजल्स यू कॅन कॅरी एनीवेअर आणि त्याच्यासोबत तुमचं जे असेल तर त्याला तुम्हाला मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आणि एंजल इज अ टाईप ऑफ एनर्जी आहे, पॉवर आहे. आणि ती पॉवर जर तुम्ही तुमच्या सोबत असेल, मी तुम्हाला परत सांगतो, वेन यू प्रे द एंजल्स दे विल सपोर्ट यू. यू हॅव टू बिलीव्ह द एंजल्स. कुठलंही संकट. मॅडम तुमच्याकडनं आवाज येतोय. विमल सॉरी. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या एंजलचा वापर करणं गरजेचं आहे. कळलं का? थँक्यू सर. हा सर. थँक्यू. हा भागवत मॅडम बोला. सर तिकडे आर्च एंजल मायकेल असं लिहिलेलं होतं कार्ड वरती, तर म्हणजे जिथे लिहिलेलं असतं ते आर्च एंजल मायकेल कार्ड असं समजायचं का? हा, हे आर्च एंजल मायकल आहे. ह्या कार्डाचं जे महत्व आहे ना मॅडम, हे हा. असंच आहे. आता ही कशी तुम्ही जी पाहिलेली स्क्रीनवरची प्रिंट आहे, पण जेव्हा तुम्ही प्लेइंग कार्ड घ्याल त्यावेळेला त्या कार्डामध्ये जे काही चित्र आहे ते अतिशय तेजस्वी आहे. हा. आता हे ब्लर झालेलं आहे थोडंसं. ओके. का? ओके. पण व्हेरी पॉवरफुल. कारण का ह्याचा जो काही उठाव आहे किंवा त्याचा गेटअप आहे तो इट्स वंडरफुल असं आहे. पण मी तुम्हाला आता ही चारही तत्व त्याच्यामध्ये आहेत असं बरोबर. सांगितलेलं आहे. जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे. 4 हा. एलिमेंट्स आर देअर. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. पक्षी आहे सर, तो पक्षी हातामध्ये. वरती पक्षी आकाश आहे. तो जो हा हातामध्ये पक्षी आहे. हातामध्ये पक्षी पक्षी. सुद्धा पक्षीमध्ये पक्षी सुद्धा जो आहे ना तो काय आहे, तर पक्षी हे वायू तत्वातला आहे ना. हो. पक्षी वायू तत्वातला आहे आणि आकाशामध्ये पण पक्षी चाललेले आहेत. म्हणून 4 एलिमेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता आपण संगीत बघितलं मगाशी कार्ड जे आहे पेरेंट्स कार्ड, ते कसं आहे, तर संगीत हे वायूच आहे ना. समोरून जेव्हा आपल्याला डिलिव्हरी येते एखाद्या गोष्टीची तर ते आकाश तत्व आहे. आता आपण आवाज जो आहे तो आपण पाहू शकत नाही. असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, आकाश तत्व जे आहे हे आवाजासाठी आहे. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद. बोला. प्रश्न संपला?
पाणी किती दिसतंय? हा बोला ना, विचारा. येस. 30 नंबरचं कार्ड आहे का आपलं? 29 नंबर एकदम 31 आलं. नाही, 31 नंबरचं कार्ड आहे ना मॅडम. 30 आता आपण 31 नंबर कार्ड घेतलं का आपण? 30 तर झालं ना, पॉवर अॅनिमल होतं मॅडम, आणि आता हे 31 नंबरचं रिलीज होतं आता लावलेलं. ओके ओके, थँक्यू. सर मला विचारायचं होतं की पाणी जे आताच्या रिलीज कार्ड मध्ये दिसतंय ना, तर ते देशांतरीचे प्रवास असं पण दाखवतं का नाही? नाही, आता हा पाण्याचा तुम्हाला सांगतो. पाण्याचा विषय असा आहे की आपण आपल्याकडे पाणी स्टोर करतो. पाणी हे जे आहे हे सीतामातेच्या बोटाला पाणी म्हटलेलं आहे. ही समोरची जी पेरं आहेत ना, तिथे त्याला पाणी लावलेलं आहे. तर पाणी म्हणजे लक्ष्मी, कळलं का? तर म्हणून तिथे जे प्रतीक आहे ते संचित केलेलं आहे. आणि संचित जेव्हा पाणी असतं तर तेव्हा लक्ष्मीचं प्रतीक असतं. आणि जल आणि नीर आपण सर्वतोपरी चक्रामध्ये शिकलो होतो. तर जल जे आहे इट इज अ स्टॉक, आणि नीर म्हणजे ओके सर, येस येस, ओके. दॅट इज द फायनान्स एनर्जी आहे. इट्स रिलेटेड विथ द फिनान्स. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित त्याला आपल्याला जातकाला सांगता आल्या पाहिजे. दुसरं लावताय कार्ड मॅडम? 32. तर एक प्रश्न विचारू याच्यावरती. बोला बोला. समजा कोणी आपल्याकडे आलं, म्हणजे आता मुलांचं करिअर बद्दल किंवा त्यांना प्रोफेशनल चेंज करायचं किंवा त्यांची स्ट्रीमच बदलायची, तर मग हे कार्ड शुभ म्हणजे ते संकेत ते दाखवतं का दॅट द पर्सन शुड चेंज द स्ट्रीम, बदलून चालू वगैरे असं काही? कुठलंही बघा मॅडम, असं आहे की जातक आपल्याकडे आलेला आहे, तर त्या जातकाला एखादी गरज आहे, तर हे कार्ड आल्यानंतर त्याच्या सर्व गरजा ज्या आहेत त्या मायकेल एंजल्सनी पूर्ण होतील. हे कार्ड अत्यंत पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याला कुठली गोष्ट कमी पडणार नाही. जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. चारही तत्वाच्या याच्यामध्ये जर तो असेल आणि त्याला ब्लेसिंग आहे आणि तो एंजल्स त्याच्याकडे पाहत आहे, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराची दृष्टी त्या व्यक्तीवरती आहे. म्हणून त्याला कुठल्याही उद्योगामध्ये गेलात किंवा कार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी यश मिळेल, असा संकेत आपल्याला सांगायचा असतो. ओके सर. ओके, येस, थँक्यू सर. दुसरं कार्ड लावा मॅडम. होय, लावते. 32 आहे ना? 32 आहे ना मॅडम? सॅक्रिल चक्र, सॅक्रिल चक्र. 32 नंबर आता आवाज कट होतो तुमचा. सॅक्रेल म्हणजे सॅक्रेल काय आहे? आवाज 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 आवाज. मॅडम तुमचा आवाज कट होतोय. आवाज नाही. बोल मॅडम. बोल मॅडम, आवाज नाही येते तुमचा. आवाज पण नाही, कार्ड पण नाही. आहेत त्या पण गेल्या नाहीत बाहेर अजून. आता नेटचा पण फार प्रॉब्लेम असतो. हो हो सर, गेल्या बाहेर गेल्या आता. बाहेर येते आपण. हो, एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट मी करू का शेअर? माझ्याकडे पण कार्ड नाही. नंबर आहे सर, किती नंबर आहे? कार्ड 32 नंबर आहे. तुम्हाला पाठवलं त्यांनी? हा, आता पाठवलंय, बघितलंय मी, त्यांनी पाठवलंय. 32 नंबर कार्ड. एक मिनिट लावते सर. काय लावताय का मुकेश भाऊ? हा, हो, आलेच मला, आलेच मला. सॅक्रेल सॅक्रेल कार्ड. बरोबर सर, दिसतंय? हा बरोबर बरोबर.
हा मॅडम, आता आवाज येतो तुमचा बघा. येतोय सर. मध्ये मी ना बाहेर पडायला लागले होते, हॉटस्पॉट घेत होते. हा, येतोय आता मला ऐकू. हा, हॅलो. सॅक्रल म्हणजे काय सांगितलेलं त्यांनी? हा, सॅक्रल बघा. स्वादिष्टान चक्रावर आधारित आहे ना हे हा. कार्ड. हा, मग आता ह्याच्यामध्ये ही जी व्यक्ती तुम्हाला दिसते, तर ती व्यक्ती कशी आहे? तर एकदम प्रफुल्लित झालेली आहे, तिने विंग उघडलेले आहेत आणि सगळ्या गोष्टीच्या तयारीमध्ये आहे आणि हायली सेन्सिटिव्ह ज्याला आपण म्हणतो अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे आणि प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे ती गोष्ट तिने जो फुलारा आहे त्याचा, म्हणजे फुलं जी आहेत ती संपूर्णपणे विखुरलेली आहेत सगळ्याकडे आणि अशा वेळेला हे कार्ड अतिशय उत्तम प्रतीचं कार्ड त्याला सुचवलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एखादी नवीन रिलेशनशिप किंवा तत्सम एखादी गोष्ट जर हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित ती प्राप्त होईल. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही जात आहात असा संकेत जो आहे हे कार्ड आपल्याला दर्शवते. कार्ड गेलं परत मॅडम? नाही, दुसरं. हा, हेच कार्ड. हा, तर एखाद्या गोष्टीकडे तुम्ही जातात किंवा तुमच्याकडे एखादी गोष्ट पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत आहे अशा तऱ्हेचा उल्लेख जो आहे तो त्याच्यामध्ये सांगितलाय स्वादिष्टान चक्रा संदर्भामध्ये. दुसरी गोष्ट की रम्य वातावरणामध्ये एखादी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल आणि ती चांगली असेल. जर जी काही तुमची निवड असेल किंवा तुमचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न निश्चितच तुम्ही त्याच्यावरती निवारण करू शकाल आणि तुम्हाला लोकांमध्ये मान सन्मान आणि तत्सम गोष्टी प्राप्त होतील. त्याच्यातून तुम्ही यश मिळवाल. दुसरी गोष्ट की फ्लावर्स दर्शवलेले आहेत त्याच्यामध्ये. निळा आकाश आहे, पिवळा रंग आहे आणि फुलं हे एक प्रकारचे अतिशय चांगली ज्याला आपण एनर्जी म्हणतो त्या ठिकाणी आणि रम्य वातावरणामध्ये ती व्यक्ती आहे. ही एंजल्स आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुमच्या सेवेकरता म्हणून ती निघालेली आहे. तर तुमचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न निवारण होईल. तुम्हाला जर एखादा जोडीदार हवा असेल, एखाद्या गोष्टीचं तुम्हाला उत्पादन करायचं असेल तर त्या ठिकाणी निश्चितच ते तुमच्यापाशी येत आहे आणि तुम्हाला कल्पना सुचवत आहे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. कार्ड काढा मॅडम बघा. काही तुम्हाला प्रश्न असतील का? हा, हे कार्ड कळले का सगळ्यांना? पहिला बघा, त्याचा जो दर्शनी भाग जो होता तो काय होता? ती एक मुलगी आहे, एंजल्स आहे, तिने विंग उघडलेले आहेत आणि अतिशय पूर्णपणे तुम्हाला देत आहे आणि फुलांचा जो वर्षाव आहे तिच्या परडीतून तो एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे एंजल्स मार्फत. म्हणजे काय की तुमची उणीव भरून काढणे हा त्याच्यामध्ये उद्देश दर्शवलेला आहे. दुसरी गोष्ट की सगळ्या गोष्टी जीवनामध्ये पॉझिटिव्ह होतील. कुठलंही काम अडचणीचं ठरणार नाही. वातावरण जे आहे ते पूर्णपणे रम्य असेल आणि तुमच्या जीवनामध्ये येणारी ज्या काही व्यक्ती असतील त्या अतिशय चांगल्या आणि डेलिकेट असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची हानी पोहोचवणार नाही. सगळं काम जे आहे ते तुम्हाला सुखरूप मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या जीवनाचा सार्थ करू शकता आणि त्याचा उपयोग करू शकता. त्याच्यामध्ये काही अडचण भासणार नाही. इथपर्यंत कळलं का? बोला. हो सर. आणखी एखादी वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला एंजल्स जवळ बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कार्ड वाचते तुम्हाला पास्ट आहे, प्रेझेंट आहे, फ्युचर आहे, या तिन्ही ठिकाणी तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळू शकेल. तुमचं जे काही विचार असतील किंवा अडलेली कामं असतील किंवा ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण होतील. त्याच्यातून तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. इट्स अ व्हेरी स्मूथ कार्ड. स्टार्ट स्ट्रगलिंग. कळलं? नो स्ट्रगल ॲट ऑल. आणखी काही बोला. विचारा, काय प्रश्न असेल तर विचारा. नाही प्रश्न काय? ठीक आहे. पण हे पॉझिटिव्ह कार्ड आहे एवढं नक्की. कुठल्याही प्रश्नावरती हे कार्ड फ्युचर मध्ये, पास्ट मध्ये, प्रेझेंट मध्ये वाचते वेळी तुम्हाला त्या ठिकाणी
कुठल्याही तऱ्हेचा कमीपणा किंवा तुमचं काम होणार नाही, स्ट्रगल होणार नाही, कठीणता येणार नाही, अशा तऱ्हेचं हे कार्ड सुचवतं. आता मॅडम बराच वेळ झालाय, तर कार्ड आणखी शेवटचं कार्ड आहे का एक बघा, त्या हातामध्ये तलवार घेतलेलं कार्ड असेल. एक आहे सर, एक आहे काय. हा, ते लावा, म्हणजे काय की आजच्या 7 कार्डाचा हा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण होईल. लावलंय सर मुकेश भाऊंनी, शील्ड युअर सेल्फ. हा, आता दिसलं, शील्ड युअर सेल्फ. हा, आता हे कार्ड जे आहे हे योद्धा कार्ड आहे, बघितलं का. प्रोटेक्ट युअर सेल्फ म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला स्वतःचं रक्षण स्वतः करायला पाहिजे, आणि तुमच्या पाठीशी हे एंजल जे आहे ते येतंय. म्हणजे तुमचं सराउंडिंग जे आहे हे सराउंडिंग सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच चांगल्यापैकी तयार होईल. आणि जे काही पॉवर्स आहेत बघा, त्याच्यामध्ये बरेचसे जे काही ज्याला आपण एनर्जी दाखवलेली आहे ती पॉवर एनर्जी आहे, लाईट आहे, आणि ती हिलिंग जी आहे ते तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे जर समजा एखाद्या संकटामध्ये तुम्ही सापडला असाल तर शिल्ड हे अत्यंत गरजेचं आहे. आता शिल्ड म्हणजे काय, तर एखादं आवरण, आपण जसं आपल्या शरीरावरती पूर्वी तुम्हाला कल्पना आहे की एखादा योद्धा जो आहे तो आपलं जे काही अंगरक्षक ज्याला आपण म्हणतो की त्या ठिकाणी परिधान करायचा, मग हातामध्ये तलवार आहे आणि एका ठिकाणी ढाल आहे, आणि मागच्या बाजूला परमेश्वराची कृपा आहे. आणि अशा कुठल्याही संकटाचा याच्यामध्ये झालं तर तुम्हाला तुमचं शिल्ड तयार करूनच युद्ध करावं लागेल असं हे सुचवतं. आणि त्याच्याकरता जे मेजर अर्काना जे एंजल आहे हे तुमच्या सोबत आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही तऱ्हेची लढाई किंवा तत्सम जे शौर्य दाखवायचं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर शौर्य दाखवल्याशिवाय ती मिळणार नाही, आणि तरच तुम्हाला ती प्राप्त होईल. पण हे कार्ड पॉझिटिव्ह कार्ड आहे, तर थोडंसं निगेटिव्ह म्हणजे हे श्रमिक कार्ड आहे. पण त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची ऊर्जा जी आहे ती खर्च करावी लागेल, अशा तऱ्हेचं हे कार्ड दर्शवतं. मॅडम कार्ड काढा, मग मी त्यांना पूर्णपणे हे सांगू शकतो. आता ह्या कार्डाची ओळख पटली का पहिला तुम्हाला, बघा सांगा. हॅलो. हा, मग आता हे शिल्ड काय करतं, तर तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल, तुम्हाला कुठलं कार्य करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ठरवावं लागेल की मी हे काम करायला जायचं असेल तर मला प्रोटेक्शन अत्यंत आवश्यक आहे. मग जसं की फौज पाठा घेऊन लोक निघतात, म्हणजे सगळ्या ठिकाणी अशी पद्धत असते. हा योद्धा आहे, आणि हा योद्धा असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्याचे जे काही कर्मचारी असतात, आशिष्ट असतात, म्हणून काही वेळेला एखादी घटना एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडते. अशा बऱ्याच घटना ज्या आहेत त्या पोलीस मध्ये पण घडतात, आर्मीमध्ये पण घडतात. त्याला टीम वर्क असतं, आणि आपल्या युद्धभूमीवरती जे काही असतं ते सगळे लोक आपल्या सोबत एकत्र आणून लढाई करतात. तशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. पण तुम्हाला परमेश्वराची कृपा आहे, एनर्जी तुमच्या सोबत आहे, पण तुम्हाला कवच ज्याला आपण म्हणतो, शिल्ड म्हणजे कवच, तर ते कवच घेऊनच एखादा पराक्रम करायला पाहिजे. तुम्ही जर एकटं करायला गेलात तर त्याच्यामध्ये साध्य होणार नाही, असं तुम्हाला तुमच्या जातकाला सांगितलं पाहिजे. त्याने कुठलंही काम विचारलं किंवा त्याचा कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचंय की तुम्ही ते एकटे करू शकणार नाही. तुमच्या सोबत तुमचा परिवार, म्हणजे तुमची मित्रमंडळी, तुमचं जे काही काम करायचं असेल तर युनिटी पाहिजे, युनिट पाहिजे. मग त्या ह्याच्यावरती तुम्ही ते काम सफलतापूर्वक करू शकाल, असं आपल्याला हे कार्ड सुचवतं. अधिकतम परमेश्वराची कृपा तुमच्यावरती आहे, पण त्याने हातामध्ये शस्त्र पण घेतलेलं आहे आणि ढाल पण घेतलेला आहे. म्हणजे तो मारूही शकतो आणि वाचूही शकतो. याचा अर्थ तुम्हाला बचावाचा पवित्रा जो आहे तो तुमच्याकडे आहे, वेपन्स आहे. तर वेपन्सचा वापर करणं म्हणजे खरोखर वेपन नाही, पण जे शिल्ड असतं ते तुम्हाला निश्चितच धारण करणं गरजेचं आहे. आता ते शिल्ड कधी प्राप्त होईल तुम्हाला, तर जेव्हा एखादी मेजर अर्काना तुमच्यापाशी प्रसन्न असेल त्याच वेळेला ती ऑटोमॅटिकली शिल्ड तुमच्यावरती तयार करते, तुमच्या जवळ असते, आणि तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचा धक्का पोहोचू देत नाही. अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला आपल्या जीवनातील मार्ग सुचवतं. पण मार्ग जो आहे तो कठीण आहे, श्रमिक आहे. तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये युद्ध करावं लागेल. म्हणजेच काय की कष्ट करावे लागेल. काही घडामोडी अशा घडतील की कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होणार नाही.
बोला. आहे काय विचारायचं? कार्ड पहिला समजलं का? आणखी कार्डामध्ये तुम्हाला काय काय दिसलं ते तुम्ही सांगा. तुम्ही कार्ड स्क्रीन केलेलं आहे का? मी तुम्हाला कार्ड पाठवणार. जोपर्यंत कोर्स पूर्ण होणार नाही तोपर्यंत कार्ड पाठवणार नाही. कार्ड विकत घेऊ नका, उगाच 7-8 हजार. हा बोला. असं ते ढाल जी आहे ते त्याच्यात पण एक चेहरा दिसतोय, तर ते काही कसलं रिफ्लेक्शन वगैरे आहे का? रिफ्लेक्शन म्हणजे कसं आहे की ढाल ही जी असते ना मॅडम, त्याच्यामध्ये एक परमेश्वराची शक्ती आहे. जसं ढाल आपल्याकडे पूर्वी बनायच्या त्या कासवाच्या पाठीच्या बनायच्या, आणि त्याच्यामध्ये पण शक्ती आहे. म्हणून तिथे त्याला तुम्हाला संरक्षण करण्यासाठी कोणतरी एक अदृश्य शक्ती जी आहे ती तुम्हाला सपोर्ट करेल किंवा तुमच्या उपयोगी पडेल किंवा तुम्हाला युद्धामधून वाचवेल. तर ढाल ही अशा तऱ्हेची उपयोगात आणायची असते. हा हा. ओके ओके सर, थँक्यू. ओके, नेक्स्ट. प्रश्न आहे कोणाचा? नमस्कार सर. थोडक्यात हे आपण म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीचं जसं श्रम केला मंगळाच्या राशींना, त्या टाइप मध्येच मोडतं का त्या राशींचा? हे कार्ड म्हणजे असं सांगतं मॅडम की तुम्हाला कुठली गोष्ट जर मिळवायची असेल तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला कष्ट करावं लागेल. त्याच्याशिवाय ती प्राप्त होणार नाही. तुम्हाला श्रम करावे लागतील. तुम्हाला एखादं आव्हान स्वीकारावं लागेल. बरीचशी कामं जी आहेत तुम्हाला ती आव्हान स्वीकारल्याशिवाय होणार नाही. आणि हा एक राशींचा भाग असतो की तुम्हाला कुठलेही काम, जसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी की एखाद्या व्यक्तीच्या समजा वृश्चिक राशीमध्ये किंवा मेष राशीमध्ये जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज जी आहे ती स्वीकारावीच लागते. म्हणजे तुम्हाला विदाउट चॅलेंज यू कॅनॉट विन. अंडरस्टूड? हो सर, हो सर. म्हणजे तुम्हाला थँक्यू. बरं, आणखी काही आहे प्रश्न अजून कोणाचा? सर ते पाठी स्टार दाखवले, ते स्टार त्याचं काहीतरी मिनिंग आहे का? त्याचं एनर्जी आहे ना, ती स्टार एनर्जी आहे. आता जे काही स्टार आहेत ना ते स्वयंप्रकाशित आहेत. आणि स्टार दिसणं किंवा तत्सम एखादा तारा दिसणं हा स्वयंप्रकाशित आहे. ग्रह जे आहेत ना मॅडम हे स्वयंप्रकाशित नाही. त्यांना जी ऊर्जा मिळते ते नक्षत्राच्या खालून जेव्हा चालतात तर त्यांची ऊर्जा जी आहे ती त्या ग्रहांवरती उपलब्ध असते, म्हणजे येते, आणि त्याच्यापासून ते ऍक्टिव्ह होतात. ग्रह स्वयंप्रकाशित नाही, नक्षत्र स्वयंप्रकाशित आहे. हे कार्ड हार्ड वर्किंगच दाखवते ना? हो, तुम्हाला आव्हानात्मक भूमिका घ्याव्या लागतील. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. पण तरी सुद्धा तुमच्याकडे परमेश्वराची कृपा ही प्राप्त होईल. जो मनुष्य योद्धा आहे त्याच्या मागून जे ब्राईटनेस आहे, जी एनर्जी आहे ती युनिव्हर्सल एनर्जी आहे, तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच एनर्जीचा पाठिंबा मिळेल. असं आहे. थँक्यू. थँक्यू. विचारा प्रश्न कोणाचा असेल तर. आता अभिप्राय द्यायचा आहे तर आता क्लास 9 वाजायला आले. काय विचारायचं विचारा, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. काय प्रश्न असेल तर विचारा. कार्ड संदर्भात काही शंका असतील तर विचारून घ्या. पण एनर्जी मिळवा. तुमची एनर्जी तुमच्यासाठी उपयोगात येणार आहे. आणि हे जग युद्धाचं आहे. याच्यामध्ये प्रतिस्पर्धी भरपूर आहेत. तुम्हाला कसं खाली पाडलं जाईल हे तुम्हाला न कल्पना येता पण लोक तुमच्याशी संघर्ष करतात. म्हणून पूर्णपणे सेन्सिटिव्ह लाईफ आहे. कधीही संकट येऊ नयेत याकरता परमेश्वराची उपासना करणं, एंजल्सची उपासना करणं, त्यांचा पाठिंबा घेणं, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला निश्चितच करता आल्या पाहिजेत. कारण पुढचं जग जे आहे ते सोपं जग राहणार नाही. पुढची भूमिका अतिशय कठीण येणार आहे. आणि आत्ताच आपल्याला समोर दिसलं दृश्य की आपण किती गाफील राहिलो, त्याच्यामुळे आपल्या लोकांना किती पुढे जाऊन त्रास होणार आहे ह्याची जाणीव तुम्हाला आता लागली असेल. कळलं?
जाणीव झाली असेल. तर एंजल्सची उपासना कशी करायची? एंजल्स तुम्हाला विकत घ्यावं लागेल मॅडम. एंजल्स काही महाग नाही आहेत. 150-200 रुपयाला एंजल्स मिळतात. त्याला ठेवायचं. आता तुम्ही पहिल्यापासूनची लेक्चर्स ऐकलेली नाही आहेत ना. आता आम्ही सुरुवातीला एंजलची उपासना आणि त्याचं दृश्य सगळं सांगितलं होतं. त्याला निरंजन, ब्राईटनेस, पणती या सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात. तुमची ज्या काही आराधना असेल किंवा अपेक्षा असेल त्याची चिठ्ठी लिहून एंजल्सकडे ठेवायची असते. मग तो त्या आपल्या कार्यामध्ये आपल्याला मदत करतो आणि त्याच्यावरती आपलं काम जे आहे ते पूर्णपणे यशस्वी होतं. असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. म्हणून एखादं लेक्चर ड्रॉप झालं तर मॅडम तुमची डिस्कंटिन्यू होणार. कारण का की लेक्चर्स पूर्ण नाही केले मग तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये म्हणा, रेकी मध्ये म्हणा, कुठलीही गोष्ट यू हॅव टू बी कंटिन्यू. हो सर. महेंद्र भाई बोलो. आज का प्रश्न आहे कोणाचा अजून? असेल नाही प्रश्न विचारत. विचारा. ठीक आहे चला. मग आता हळदणकर मॅडम अभिप्राय देतील. कुबल मॅडम समारोप करते. आणखी शिंदे मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे? शिंदे मॅडम काही बोलायचं हो तुम्हाला? हो सर. हो नमस्कार सर. ऍक्च्युली खूप छानच झाले ते. प्रत्येक वेळी नवीन नवीन आणि आता हे उलगडत हे पण चाललेले आहेत. कार्डची एंजलची आराधना करा, उपासना. जसं आपण आपले नेहमी देवतांची उपासना करतो त्याप्रमाणे ह्याची पण उपासना केली तर हे सुद्धा आपल्याला लगेच फलद्रूप होतात. आणि खूप छान आहे हे पण डिवाइन सायन्स खूप सुंदर. आणि ते तुमच्या तोंडून ऐकून तर आम्हाला प्रत्येक वेळी अजून नवीन नवीन ह्या शास्त्रांची उकल होत जाते. नाविन्यपूर्ण ही सगळी शास्त्र आहेत आमच्यासाठी आणि ती खूपच पुढच्या आयुष्यात आम्हालाही उपयोगी पडणार आहे आणि इतर लोकांना सांगतानाही त्याचा फार उपयोग होणार आहे सर. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. हा शब्द खूपच कमी आहे तुमच्यासाठी सर. काय आता सांगणार. पण तुम्हीच एक एंजल आहात आमच्या सगळ्यांसाठी. खूप नाही खूप नाही मी आपला धन्यवाद. एक खूप खूप सामान्य माणूस धन्यवाद. आहे. आय एम अ सिंपल तुमचा मॅन. मोठेपणा आहे सर पण ऍक्च्युली आता सगळ्यांना हे मान्यच होईल. तुम्हीच एंजल आहात आमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर. बरं हळदणकर मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय द्या. हो सर. तोपर्यंत आवाज येतोय सर? हॅलो, आवाज येतोय? येतोय मॅडम. हो हो हो. नमस्कार सर. नमस्ते. आज आपण 27 पासून ते 33 पर्यंत एकूण 6 कार्डांचा आढावा घेतला. खरं तर पहिल्यापासून आपण असं बघतोय की एंजेल्सची कार्ड ही मोस्टली पॉझिटिव्हच आहेत. पण आज मात्र पहिलंच कार्ड जे घेतलं मीडियमशिपचं तर ती मात्र थोडंसं निगेटिव्ह कार्ड. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये शांतपणे अंतर्मुख होऊन विचार करून कोणाची तरी मदत घ्यायला हवी असं सुचवणारं कार्ड याने आजच्या लेक्चरला सुरुवात झाली. आणि अतिशय चांगलं म्हणजे की अडचणी ह्या सगळ्यांनाच येतात पण एंजेल्स हे देवांचे दूत म्हणून आपल्या बरोबरीने वावरत असतात. तेव्हा एखाद्या माणसाची मध्यस्थी म्हणून मदत घ्यायची असते आणि तो मध्यस्थी आपल्याला मूळ उद्दिष्टापर्यंत पोचवत असतो. तसंच संत आणि देव तसं देवदूत आणि वैश्विक एनर्जी ह्याचं सांगड तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आज लेक्चरची सुरुवात झाली. आणि वर्तमानात चिंताग्रस्त असलात तरी भविष्यात तुम्ही चिंतामुक्त होणार आहात. पण तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे हे या कार्डातून आपण सुचवलं आणि लेक्चरची सुरुवात खूप चांगली झाली. दुसरं कार्ड 28वं कार्ड
जे पॅरेंट्सचं घेतलं तिथे सुद्धा वायू तत्वाचा वापर करून पॅरेंट्सच्या मदतीने आपण आनंदी कसे राहू शकतो याची सूचक अशी सूचना किंवा सूचक असं मार्गदर्शन या कार्डातून आपण येणाऱ्या जातकाला देऊ शकतो आणि आपल्या जीवनामध्ये पालकांनी केलेल्या मार्गदर्शनातून जसा आनंद मिळतो तोच आनंद या एंजल्सच्या कार्डातून मिळणार आहे हे आपण जातकाला सांगू शकतो जर हे कार्ड त्याचं आलं तर. तिसरं 29व कार्ड कोणतंही मागील इश्यू निवारण्यासाठी. प्रत्येकाचं जीवन तुम्ही म्हणता तसं कोणत्या ना कोणत्या समस्यांनी व्यग्र असतं. ही व्यग्रता जर आपल्याला जीवनातून काढून टाकायची असेल आणि जीवनात पुढची झेप घ्यायची असेल तर मागच्या चिंता मागे मिटवून टाकल्या पाहिजेत आणि नेमकं हेच तुम्ही या कार्डातून सगळ्यांना सुचवलं तेव्हा हे कार्ड सुद्धा खूपच पॉझिटिव्ह आणि चिंतामुक्त करणारं आणि भविष्यामध्ये प्रगतीपथावर नेणारं असं हे कार्ड आहे. पॉवर ॲनिमलचं कार्ड सुद्धा खूपच चांगलं पॉझिटिव्ह दिसणारं, भरधाव घोड्यावर बसणारं आणि सिंग असणारं असं हे कार्ड. तर कोणतंही त्रिनेत्र, तिसरा डोळा, तसं ते शिंग हे त्याचं प्रतीक होतं. तर मदत मागा असं सुचवणारं काम आणि तुमचं काम हे वेगाने होणारे असं सुचवणारं हे कार्ड खूपच शुभत्व देणारं असं हे कार्ड होतं. 31वं रिलीज हे कार्ड रिलीज हा शब्दच मुळात आपल्याला सुटकेचा निश्वास सोडायला लावतं. तसं त्या कार्डामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या होत्या. एक बहरलेलं झाड आहे, थव्याने उडणारे पक्षी आहेत आणि सगळी तत्व, जलतत्व आहे, वायू तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, अशा सगळ्या तत्वांनी भारलेलं असं हे कार्ड खूपच पॉझिटिव्हिटी दाखवतं. आणि तिथेच पुन्हा तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की बोटांची पुढची पेरं ही जलत्व दाखवणारी आहेत. जल हे साकळलेलं जल आणि वाहणारं ते नीर. हे पुन्हा मागच्या एका लेक्चरमध्ये तुम्ही हे सांगितलं होतं, आज पुन्हा आठवण करून दिली सर. तेव्हा पैसा हे साठलेली ऊर्जा आहे आणि वाहतं हे नीर आहे, वाहती महालक्ष्मी आहे. तर हे खूपच चांगलं संगीत या गोष्टीचा पण ऊर्जेच्या ह्याच्यातून माध्यमातून एक ओळख झाली. त्याच्यानंतर सॅक्रल चक्र, स्वाधिष्ठान चक्र हे अतिशय महत्वाचं चक्र आपल्या जीवनातलं, आपल्या शरीरावर ऊर्जा निर्माण करणार आणि ऊर्जा पसरवणार असं हे स्वाधिष्ठान चक्र आहे. तर त्याच्यावरचं हे हायली सेन्सिटिव्हिटी देणार असं हे सुचवलं. आणि फुलांचा वर्षाव हा नेहमीच म्हणजे आपण कोणत्याही समारंभाला गेलो तरी फुलं देतो घेतो. तर हे एक फुलांचं एक तत्व किंवा फुलांमधून एकतर निरनिराळे रंग आणि खूप सुगंधित ह्या दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह असल्यामुळे माणसं काय किंवा कीटक काय हे त्याच्याकडे आकर्षित होतात. तर ते हे खूप चांगलं एक सूचक असं सिम्बॉल त्या परीच्या हातात आहे, देवदूताच्या हातात आहे. तर हा सुद्धा एक जीवनात छान वातावरण निर्माण होणार आहे असं सुचवणारं हे कार्ड खूपच चांगलं पॉझिटिव्हिटी देऊन जातं. आणि सगळ्यात शेवटचं शील्ड युअर सेल्फ हा एक संकेत किंवा एक काय म्हणू आपण त्याला सूचना अशी सूचक अशी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुला अमुक एक करायचंय ना, जीवन हे संघर्षमयीच आहे. तेव्हा केव्हा आपल्या वाट्याला संघर्ष येईल, विशेषतः वृश्चिक आणि मेषेचं जे तुम्ही उदाहरण दिलं, पुन्हा बोलता बोलता एक खूप चांगलं ज्योतिषातलं तत्व तुम्ही इथे लोकांच्या समोर सांगून गेलात की मेषेत आणि वृश्चिकेत जर ग्रह असतील तर आपण गाफील राहून चालणार नाही. त्याची तयारी तुम्हाला नित्य नियमाने करायला पाहिजे. कंटिन्युटी ही जी तुम्ही उद्बोधन केलं किंवा सांगितलं हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्या राशीला हे ग्रह आलेत ना तेव्हा गाफील राहू नका. एका हातात तलवार घ्या तर दुसऱ्या हातात ढाल घ्या. म्हणजे ढाल ही संरक्षणासाठी असते
आणि तलवार ही पराक्रम गाजवण्यासाठी असते, विरोध करण्यासाठी असते. तर या सगळ्याच गोष्टी इतक्या सूचकतेने सर तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगितल्यात की एंजेल्स आणि एंजेल्सच्या मार्फत मिळणारी सूचना ही खूपच उद्बोधक होती. सगळी एंजेल्सची कार्ड त्यांच्या एकूणच अपीअरन्स वरूनच लक्षात येतात की आपल्या मदतीसाठीच आहेत, काहीतरी सुचवण्यासाठीच आहेत. आणि तुमचं त्याच्यावरचं मार्गदर्शन हे दीर्घकाळ एंजेलची होणार नाही. माहिती समाधान देणारी आणि लक्षात राहणारी राहती, हे नक्कीच म्हणावंसं वाटतं. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांकडून आपले खूप खूप धन्यवाद अदा करते. धन्यवाद सर. उद्या मी पंचपक्षीचं व्याख्यान घेणार आहे. पंचपक्षीचं व्याख्यान अतिशय इंटरेस्टिंग आहे. एक वेगळं शास्त्र आहे. पक्ष्यांच्या याच्यावरून कशा तऱ्हेने ज्योतिष सांगता येतं याच्याबद्दलचा जो अनुभव आहे, मार्गदर्शन आहे, तर ते विनामूल्य आणि पुढचा कोर्स सुद्धा विनामूल्य हे घेणार आहे. तर सर्वजण आमंत्रित आहात. तर सर्वांनी यावं. एक शास्त्र असं आहे की जे दक्षिण भारतामध्ये त्याचा वापर होतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा नक्षत्रांचा विचार केलेला आहे आणि 5 पक्षांचा विचार केलेला आहे. तर ते पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो प्रास्ताविक व्याख्यान आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर. तो उद्या उपस्थित आहे. त्याचं रेकॉर्डिंग मिळणार नाही, रेकॉर्डिंग करायचं नाही, ते लेक्चर फक्त ऐकायचं आहे. एनिवे, कुबल मॅडम, नाव तुम्ही सांगा तुमचा. सर हे उद्या काय? किती वाजता राहील लेक्चर? संध्याकाळी 7:30 वाजता. आपलं टाइम 7:30 आहे. 7:30. नेहमीच प्रकारचं ना? हो, नेहमी. ओके ओके, थँक्यू सर. पंचपक्षी बोला. हो सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. आणि तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना पण नमस्कार आणि सर्वांचे आभार. आणि आता आज मी जास्त वेळ घेत नाही. सर हळदणकर मॅडमने अतिशय म्हणजे आज एक पण पॉइंट त्यांच्याकडनं सुटलाच नाही की मला असं वाटतंय की मला काही सांगावं. तरी सुद्धा मी फक्त इथे थोडंसं मेन्शन करेल की ते पेरेंट्स कार्ड आहे ना, तर त्या पेरेंट्सच्या हातात म्हणजे तो जो म्हणजे माणूस आहे त्याच्या हातात ती गिटार आहे आणि ती स्त्री जी एंजल म्हणा किंवा काय, तर तिच्या हातात ते ढोल किंवा काय म्हणतो आपण, ते ढोल नाही, काय म्हणतात त्याला, टपली. हा हा डफली डफली. तर ते म्हणजे तिथे तुम्ही म्हणजे आवर्जून तूळ आणि वृषभ राशीचा पण उल्लेख केला. आणि हे पास्ट लाईफ इश्यू मध्ये पण तुम्ही गुरु ग्रहाचा पण उल्लेख केला. तर तो म्हणजे मॅडमनी लिहिला असेल पण त्या फक्त ते सांगताना तेवढं राहिलं, बाकीचं तर त्यांनी सगळंच सांगितलं. आणि खरंच हे कार्ड म्हणजे मॅडम पण म्हणतात आणि एंजल्स खूप खूप उपयोगाचे. मी परत म्हणजे सगळ्यांना जसं जिपू सिम्बॉल तसंच सांगते, कारण हे ऑलरेडी आपण जन्म घेतो तेव्हा ते आपल्या बरोबर आहेत, पण त्यांची एक ख्याती की ते आपण त्यांना इन्व्होक म्हणजे बोलवल्याशिवाय मात्र ते आपल्या मदतीला नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा त्यांना आपण म्हणजे बोलवायला हवंच. आणि मग आता मी 1 मिनिटात अजून मुकेश भाऊ 2च मिनिटं, 1 किंवा 2, तर का तर ते कोणीतरी मॅडम नवीन आल्यात ना, त्यांनी विचारलं ते कसं, तर सरांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं आपल्याला म्हणजे एक असं आपण टेबल किंवा काहीतरी घ्यायचं, त्याच्यावर एक ग्रीन कापड अंथरायचं आणि मग त्याच्यावर हे सगळ्यात मेन जे 2 एंजल आहे, राफेल आणि मायकेल, म्हणजे हे मुख्य देवदूत झाले, हे तर ठेवायचेच. आणि गार्डियन एंजल म्हणून आपण अजून काही आपल्याला ठेवायचं असेल आणि आपल्याला म्हणजे ज्या आपल्या कार्य पूर्ण करण्यासाठी बोलवायचं एंजलला, तर तसं त्यांना सांगायचं, म्हणजे विनंती करायची किंवा चिठ्ठी लिहायची. आणि आपण सगळेजण जिबू सिम्बॉल शिकलेलोच आहोत, तर ते सिम्बॉल पण तिथे ठेवायचे. आणि दिवा मात्र लावणं जास्त गरजेचं आहे. आणि शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा लावला तर सर असं म्हणा, तेलाचाही अर्थात चालेल पण तो लावला तर अजून चांगलं. आणि त्यांना म्हणजे विनंती करायचं. मी माझ्याकडे हे सरांनी शिकवलं ते पहिल्या दिवसापासून केलंय आणि मला अगदी आवर्जून आणि आनंदाने सांगा वाटतं की ते एंजल म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला म्हणजे ते मदत करताय हा खूप खूप अनुभव येतो. म्हणून सगळ्यांना सांगते की फक्त हे ऐकून नुसतं हे करू नका, हे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली करा आणि तुम्हाला त्याचा 100% उपयोग होतो. तर सर सगळ्यांच्या तर्फे तुम्ही एवढं छान सगळं आम्हाला शिकवत आहात, इतकं डिवाइन सायन्स, त्यासाठी खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल.
ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. आणि त्या सरोज शिंदे पण म्हणाला आणि मी पण म्हणते नेहमी की खरंच तुम्ही आमच्यासाठी एंजल्सच आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू, थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बरं, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. मुकेश भाऊ, थँक्यू सर. थँक्यू. उद्या आठवणीने धन्यवाद सर.